श्रद्दधानस्य वैकुंठ विष्णू प्रभू, तुम्ही अनम्यूट करून एकदा श्लोक बोलणार? कोणी माझ्या प्रश्नाचं उत्तर देणार? श्री कृष्ण प्रभूजी, वडगावला आहेत आवाज तिथून. येतोय? हरिबोल. हो, प्रभूजी आता आवाज येतोय येतोय? तुमचा आवाज. हो, आला वैकुंठ विष्णू प्रभू. शुश्रूषा श्रद्दधानस्य शुश्रूषो श्रद्दधानस्य वासुदेव कथारुचिः वासुदेव कथारुचिः शान्मः सेवया विप्रः ध्यानमहत्सेवया विप्रः पुण्यतीर्थ निसेवनात् पुण्यतीर्थनिषेवणा. बारामती मधून कोणी बोलणार? शुश्रूषो श्रद्दधानस्य शुश्रूषो श्रद्दधानस्य वासुदेव कथारुचिः वासुदेव कथारुचिः आत्महत्सेवया विप्रः ध्यानमहत्सेवया विप्रः पुण्यतीर्थ निषेवनात् पुण्यतीर्थनिषेवणा. शुश्रूषो श्रद्दधानस्य शुश्रूषो श्रद्दधानस्य वासुदेव कथारुचिः वासुदेव कथारुचिः सेवया विप्रः ध्यानमहत्सेवया विप्रः पुण्यतीर्थ निषेवनात् पुण्यतीर्थनिषेवणा. शुश्रूषो श्रद्दधानस्य शुश्रूषो श्रद्दधानस्य वासुदेव कथारुचिः वासुदेव कथारुचिः ध्यानमहत्सेवया विप्रा ध्यानमहत्सेवया विप्रः पुण्यतीर्थ निषेवनात् पुण्यतीर्थनिषेवणा. आपण माताजी कोणाला बोलायचंय? शुश्रूषो श्रद्धानस्य शुश्रूषो श्रद्दधानस्य वासुदेव कथारुचिः वासुदेव कथारुचिः सेवया विग्रह ध्यानमहत्सेवया विप्रः पुण्यतीर्थनिषेवनम् पुण्यतीर्थनिषेवणा. आपण शब्दांचं भाषांतर आणि तात्पर्य बघूया. कृष्ण कृपामूर्ती एसी भक्तिवेदांत स्वामी श्रील प्रभुपाद द्वारे. हरे कृष्ण. शुश्रूषो जे श्रवण करण्यात मग्न आहे, श्रद्धानस्य काळजीपूर्वक आणि एकाग्रतेने, वासुदेव कथा रुची वासुदेवांच्या कथामध्ये रुची आणि प्रीती स्यात असेल तर महत् सेवया शुद्ध भक्तांच्या सेवेने विप्रहा द्विज पुण्यतीर्थ दोषमुक्त झालेले निषेवनात सेवेने. तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे जे हे द्विजश्रेष्ठांनो दोषमुक्त झालेल्या भगवत भक्तांची श्रद्धेने काळजीपूर्वक सेवा केल्यानेच दिव्य सेवा संपन्न होत असते. अशा सेवेनेच भगवान वासुदेवांच्या लीला कथांच्या श्रवणात रुची निर्माण होते. तात्पर्य जीवाने भगवंतांविरुद्ध केलेला विद्रोह हेच त्याच्या बद्ध जीवनाचे कारण आहे. काही व्यक्तींना देव किंवा दैवी संपदेने युक्त असे म्हणतात.
आणि काही व्यक्तींना असुर असे म्हणतात. असुरांना भगवंतांचे स्वामित्व मान्य नाही. भगवद्गीतेतील 16व्या अध्यायात असुरांचे स्पष्ट रीतीने वर्णन दिलेले आहे. त्यात म्हटले आहे की असुरांना जन्मांतरांपर्यंत अज्ञानाच्या अत्यंत खालच्या स्थितीत ठेवले जाते आणि म्हणून ते निम्न कोटीतील पशुयोनीत पतित होतात. त्यांना परम सत्याचे मुळीच ज्ञान नसते. भगवंतांच्या इच्छेनुसार विभिन्न देशात भगवंतांचे जे मुक्त सेवक आहेत त्यांच्या कृपेने या असुरांची क्रमशः भगवत चेतनेत सुधारणा होते. असे भगवत भक्त हे परमेश्वराचे फार विश्वसनीय सहचर आहेत आणि जेव्हा ते मानव समाजाला निरीश्वरवादाच्या संकटातून मुक्त करण्याकरिता येतात तेव्हा त्यांना भगवंतांचे शक्त्यावेश अवतार, भगवंतांचे पुत्र, भगवंतांचे सेवक किंवा भगवंतांचे सहचर म्हणून ओळखले जाते. परंतु त्यापैकी कोणीही स्वतःविषयी खोटा दावा करीत नाही की आपण परमेश्वर आहोत. असा दावा म्हणजे असुरांनी केलेली ईश्वराची निंदा आहे व अशा असुरांचे आसुरी अनुयायी हे सुद्धा अशा ढोंगी लोकांना परमेश्वराचे अवतार म्हणून स्वीकारतात. शास्त्रात परमेश्वराच्या अवतारांची निश्चित माहिती आहे. शास्त्रांनी जर समर्थन केले नाही तर कोणालाही परमेश्वर किंवा परमेश्वराचा अवतार समजू नये. ज्या भक्तांना भगवंतांच्या प्रत्यक्ष धामात जाण्याची इच्छा आहे त्यांनी भगवंतांच्या सेवकांना भगवंतांप्रमाणे सन्मान दिला पाहिजे. परमेश्वराच्या अशा सेवकांना महात्मा अथवा तीर्थ असे म्हणतात. ते विशिष्ट काळाला आणि स्थळाला अनुरूप असा प्रचार करतात. ते लोकांना आग्रहपूर्वक सांगतात की त्यांनी भगवंतांचे भक्त व्हावे, परंतु आपणालाच लोकांनी परमेश्वर म्हणावे ही गोष्ट त्यांना कधीही सहन होत नाही. शास्त्रांच्या निर्देशाप्रमाणे श्री चैतन्य महाप्रभू हे स्वतः भगवंत होते, तथापि त्यांनी भक्ताची भूमिका घेतली होती. ज्या लोकांना श्री चैतन्य महाप्रभू हे भगवान आहेत असे माहित होते ते त्यांना भगवान म्हणून संबोधित असत. परंतु श्री चैतन्य महाप्रभू आपले कान आपल्या हाताने बंद करीत आणि भगवान विष्णूंच्या नावाचा उच्चार करीत. जरी श्री चैतन्य महाप्रभू ही संशय स्वतः भगवान होते तरी आपणाला लोकांनी परमेश्वर म्हणावे या गोष्टीला त्यांचा कडक विरोध होता. भगवान असे वर्तन यासाठीच करतात की स्वतः भगवान मानण्यात आनंद घेणाऱ्या दुष्ट प्रवृत्तीच्या लोकांविषयी आपण सावध असावे. भगवंताचे सेवक कृष्ण भावनेच्या प्रचारार्थ येत असतात, म्हणून बुद्धिमान व्यक्तींनी त्यांच्याशी सर्व बाबतीत सहकार्य करावे. भगवंतांच्या सेवकांची सेवा केल्याने भगवंतांची प्रत्यक्ष सेवा करण्यापेक्षाही मनुष्य भगवंतांना अधिक प्रसन्न करतो. भगवंतांचे सेवक भगवंताच्या सेवेकरिता आपले सर्वस्व जेव्हा समर्पण करतात आणि जेव्हा भगवंत पाहतात की त्यांच्या सेवकांना योग्य रीतीने आदर दिला जातो तेव्हा ते अधिकच संतुष्ट होतात. असे सेवक भगवंतांना फार प्रिय असतात. भगवद्गीतेत भगवान असे घोषित करतात की त्याचे यश प्रचार करण्यात जो स्वतःचे सर्वस्व समर्पण करतो त्याच्या समान प्रिय त्यांना कोणीही नाही. गीता 18:69. भगवंतांच्या सेवकांची सेवा केल्याने मनुष्याला क्रमशः अशा सेवकांचे गुण प्राप्त होतात. अशा रीतीने मनुष्य भगवंतांचे यश श्रवण करण्याला पात्र होतो. भगवंतांविषयी श्रवण करण्याची उत्सुकता हीच भक्ताची भगवत धामात प्रवेश मिळवण्याची प्राथमिक योग्यता आहे. जय श्रील प्रभुपाद की जय. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्. वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातां सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च. हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी
राधे वृन्दावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनिति नामिने। नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौर भक्त वृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा सर्व भक्तांना दंडवत प्रणाम। आज आपण खूप महत्वाच्या श्लोकावर चर्चा करत आहोत। व्ह्यू चेंज करतो। खूप महत्वाच्या श्लोकावर आज आपण चर्चा करत आहोत। याच्या पूर्वी जे श्लोक होते 14व्या श्लोकामध्ये आपण ऐकलं, तस्माद एकेन मनसा भगवान सात्वताम प्रती श्रोतव्य कीर्तितव्यश ध्येयश पूज्यश्च नित्यदा, की परमेश्वर जे आपल्या भक्तांचं रक्षण करतात ते एकमेव व्यक्ती आहेत ज्यांच्याबद्दल आपण श्रवण करायला पाहिजे, आपण त्यांची स्तुती करायला पाहिजे, आपण त्याच्यावर ध्यान करायला पाहिजे, त्यांची पूजा करायला पाहिजे। त्याच्यानंतर 15व्या श्लोकात आपण ऐकलं, कोण असा व्यक्ती आहे जो परमेश्वराच्या स्मरणाची तलवार वापरणार नाही आपल्या कर्म बंधनाला कापण्यासाठी। तर अशा दृष्टीने एक एक हे श्लोक आहेत, खूप महत्वाचे श्लोक आहेत हे। स्कंद क्रमांक 1 आणि अध्याय क्रमांक 2। आणि याला आता अनुसरून पुढे एक श्लोक आलाय। हा श्लोक आहे ती जी आतुरता आहे। चला, परमेश्वर एकमेव स्तुत्य व्यक्ती आहेत, परमेश्वर एकमेव व्यक्ती आहेत ज्यांच्याबद्दल आपण श्रवण करायला पाहिजे। परमेश्वर एकमेव व्यक्ती आहे ज्यांच्याबद्दल आपण श्रवण करायला पाहिजे, परमेश्वर एकमेव व्यक्ती आहे ज्यांच्याबद्दल आपण अं, स्तुती करायला पाहिजे, परमेश्वर एकमेव व्यक्ती आहे ज्यांच्यावर आपण ध्यान करायला पाहिजे। पण आपण जर स्वतःबद्दल विचार केला तर एक लक्षात येतं, एवढं सोपं नाही आहे। परमेश्वराबद्दल ती टेस्ट, ती चव, परमेश्वराच्या कथेप्रती आकर्षण, परमेश्वराच्या स्तुती करण्यासाठी जी इच्छा लागते त्याच्याबद्दल आसक्ती एवढी सोपी नाहीये। तर म्हणून सूत गोस्वामी आहेत, एवढे सामान्य जनतेच्या त्या वृत्तीला जाणतात, तर सांगतात ती जी चव आहे, ती जी टेस्ट आहे, ती रुची आहे, त्याला कसं जागृत करायचं, हा साधारण व्यक्तीच्या मनात प्रश्न येणारच आहे। तर त्यासाठी आज आपल्याला त्यांनी सोल्युशन दिलंय, की म्हणतात त्यात महत् सेवया विप्र, की जे पूर्णपणे शुद्ध जीवन जगतायत, ज्यांच्या जीवनात आता पाप राहिलेलं नाहीये, जे परमेश्वराप्रती पूर्णपणे समर्पित जीवन जगतायत, अशा भक्तांची जेव्हा आपण सेवा करू तर तेव्हा आपल्याला वासुदेव कथा रुची येईल। आपण बघतो बघा की कधी कथेमध्ये आपल्याला झोप येते, कधी कथेमध्ये आपण एकदम निरस भावनेने बसलेलो असतो, कधी कथेमध्ये अं बाकीच्या गोष्टींकडे आपलं लक्ष जातं, बऱ्याच चिंता, बरेच मनामध्ये विचार असतात। या सगळ्या गोष्टींना कसं आपण आवरायचं। एकदा राधेश्याम प्रभू आहेत पुण्याचे, राधेश्याम प्रभूने राधानाथ महाराजांना प्रश्न विचारला की महाराज, जेव्हा ध्यान आपण करतो, हरे कृष्ण जेव्हा जप करतो, तेव्हा लहानपणी मी भरपूर असे स्तोत्र वगैरे पाठ केलेत, माझ्या आई वडिलांनी माझ्याकडून भरपूर स्तोत्र पाठ करून घेतले, तर ते सगळे मला स्तोत्र आठवतात आणि या हरे कृष्ण महामंत्राच्या जपामध्ये माझं मन नाही लागत। तेव्हा महाराज म्हणाले होते, तुमचे जे अडथळे आहेत ते खूपच छान अडथळे आहेत। म्हणाले बाकीच्या लोकांना सिनेमाचे गाणे ऐकू येतात आणि लहानपणचे काही कविता वगैरे आठवत असतील, काही कादंबऱ्या आठवत असतील, आणि तुम्हाला स्तोत्र आठवतात, पण म्हणाले हे दोन्ही गोष्टी अडथळे आहेत।
आपल्याला पिक्चरची गाणी ऐकू येत असतील किंवा कोणाबद्दलचे स्तोत्र आठवण येत असतील. ऍक्च्युली हरे कृष्ण महामंत्राच्या जपाच्या वेळेस तो जपच आपल्याला करायचा आहे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. म्हणून परमेश्वराच्या कथेमध्ये रुची निर्माण करणं एवढं सोपं नाही. असं म्हणतात की हिमालयामध्ये जे लोक राहतात ते जेव्हा हिमालयाचा प्रदेश सोडून खाली येतात, पठारावर येतात जेव्हा, तेव्हा त्यांना खूप गरमी होते. बाकीच्या लोकांना तेवढी गरमी नसेल होत, पण त्यांना त्या गारव्याची सवय असल्यामुळे पहिल्यांदा जेव्हा ते खाली पठारावर येतात तेव्हा खूप गरमी होते. तर आपल्याबदले पण काही भक्त जेव्हा बद्रीनाथ केदारनाथ इथे गेले होते, जेव्हा पहिल्यांदा खाली ऋषिकेश हरिद्वार पर्यंत पोहोचले, तेव्हा खूप गरमी होते. पण काय होतं त्याच्यानंतर काही दिवसांनी त्याची सवय होते. तसं ऍक्च्युली आपली पण परिस्थिती तशीच आहे. आपण जेव्हा वैकुंठात होतो तेव्हा आपल्याला फक्त एकच सवय होती, एकच आपल्याला त्या वातावरणामध्ये एकच अनुभव होता, परमेश्वराची स्तुती, हरी स्तुती, हरी कीर्तन, हरी कथा, हरी प्रसाद, हरी सेवा. आणि ते सगळं सोडून आपण उंच प्रदेशावरून वैकुंठातून आता या भौतिक जगामध्ये आलोय. आणि या भौतिक जगामध्ये आपण जेव्हा वावरतोय, सुरुवातीला आपल्याला कष्ट झाले असणार. सुरुवातीला आपल्याला वाटलं असणार आणि इथे तर परमेश्वराबद्दल कोणी काही बोलत नाही, पण जसं हळूहळू हळू आपण जिथे राहतो त्या त्या जागेच्या वातावरणाशी आपण अनुरूप होतो. तसंच आता आपल्याला काही वाटतच नाहीये की अरे आपण हरिकथा ऐकली नाही. कोविडच्या काळामध्ये काही भक्त मला म्हणाले की जेव्हा कोविड आजार झाला होता तेव्हा म्हणाले प्रभूजी जिभेची चवच गेली होती. आणि जेव्हा जिभेची चव जाते तेव्हा खरोखर इतकी वाईट परिस्थिती होते. आपल्या आवडीचे पदार्थ आपण खातो, कोणी पुरणपोळी खात असेल, कोणी आमरस खात असेल, कोणी काही अजून दुसरे चांगले पदार्थ खात असेल, पण त्या एकाही पदार्थाची चव नाही लागत. तर इतकं वाईट वाटतं. कधी कोणाला वाटेल की आता मग जीवनामध्ये उरलं काय जर पदार्थांची चवच नाही लागत असेल तर. तसं साधू संत आपल्याकडे बघून म्हणतात, हे सगळे बिचारे आहेत, यांना केशवा माधवा तुझ्या नामातारे गोडवा, तुझ्या कथेमध्ये गोडवा आहे, याची चवच नाही यांना. जसं कोविडमध्ये जिभेला त्या गोड पदार्थांची चव गेली होती आणि जीवन अगदी नीरस झालं होतं, तसं साधू संतांच्या दृष्टीने ज्या व्यक्तीला हरी कथेमध्ये रुची नाही, हरी नामामध्ये रुची नाही, ते बिचारे त्यांना वाटतं यांना पण भौतिक आजाराचा कोविड झालाय. आणि यांच्या कानांना हरी कथेमध्ये काही इंटरेस्टच नाहीये, हरिनामामध्ये काही इंटरेस्टच नाही. तर आपल्याला हा नेहमी जर प्रश्न पडला की प्रभूजी काय करायचं, मग नाहीये खरी गोष्ट आहे ही, हरी नामामध्ये हरी कथेमध्ये गोडवाच नाही तर काय करायचं. आजचा श्लोक आपल्यासाठी सगळ्यात महत्वाचा श्लोक आहे. कसं मिळवायचं तर म्हणतात, साधू संतांची जर सेवा केली तर आपल्याला साधू संतांच्या कृपेने हरी कथेची रुची भेट म्हणून मिळते. खूप महत्वाचं आहे. आपण बघतो पुरुष मंडळी असेल तर IPL मॅच चालू असते, कधी कधी रात्री चालू असते, दुसऱ्या परदेशी चालू असेल, अजिबात कोणी पुरुष झोपत नाही. IPL मॅच मध्ये सगळे जण डोळे ताणून IPL मॅच बघत असतात. कधी पैसे मोजायचे असले, अर्ध्या रात्री कोणी उसने घेतलेले असतील पैसे आणि ते आणून दिले, आपण 11-12 वाजता पण ते जेव्हा नोटा मोजतो, अजिबात कोणाला झोप येत नाही. तर प्रश्न हा नाही आहे की किती वाजता ती कथा चालू आहे, प्रश्न आहे की त्या कथेमध्ये कंटेंट काय. किंवा महिला मंडळी असेल, महिला मंडळीला पण बघतो आपण शॉपिंग करायला, कधी ते थकत नाहीत, कधी त्यांना कंटाळा येत नाही. कधी युट्यूबवर काही पाककलाचा क्लास असेल, कुकिंग क्लास असेल, चायनीज कसं बनवायचं, केक कसे बनवायचे, नवीन नवीन पदार्थ कसे बनवायचे, तर त्याच्यामध्ये आपल्याला कधी निरसता वाटत नाही. पण हरी कथा सुरू झाली की डोळे लगेच असे पेंगतात. तर म्हणून प्रश्न हा नाहीये की हरिकथा गोड आहे का, प्रश्न हा नाहीये की हरिनाम गोड आहे का, प्रश्न आहे की आपल्याला त्यासाठी टेस्ट कशी निर्माण करायची. हनुमानजींबद्दल एक खूप सुंदर कथा आहे. युद्ध समाप्त झालंय, रामचंद्रांचा राज्याभिषेक आहे, आणि राज्याभिषेकानंतर हे दोघं अशा आसनावर बसलेत, राम आणि सीता. आणि सीतादेवी बघतायत, सगळे त्या सभेकडे बघतात आणि हनुमानजींकडे बघतात आणि हनुमानजींना आठवतात, हनुमानजी पहिले व्यक्ती होते जे मला भेटायला आले, ज्यांनी मला आशा दिली. तर सीतादेवींनी काय केलं असेल, गळ्यातला एक मोत्यांचा हार काढला आणि रामचंद्रांना दिला. आणि रामचंद्रांना म्हटले, यांनी माझा शोध लावला, यांना मला हा पुरस्कार द्यायचा आहे.
रामचंद्रांनी सीता देवींचा तो महाप्रसाद हार हनुमानजींच्या हातात दिला आणि हनुमानजीने तो घेऊन तोंडात टाकला, एक मोती तोडला, मग बघितलं काहीतरी, मग थुंकलं, मग अजून एक मोती घेतला. तर इतर भक्तांना काही कळालं नाही. इतर भक्तांनी जाऊन त्यांना विचारलं, अहो, माहितीये का, सीता देवींचा स्वतःचा हार आहे, रामचंद्रांच्या हातातून मिळाला, अजून काय पाहिजे आता, महा 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 हार आहे हा. आणि तुम्ही हा खाताय. तर हनुमानजी म्हणाले, हो, मी फक्त बघतोय की त्या हारामध्ये कुठेतरी राम आहेत का. जर त्या हारामध्ये राम नसतील तर मी काय करू त्या हाराचं. या लहान लहान गोष्टी आहेत शुद्ध भक्तांबद्दल, पण त्यातून आपल्याला एक लक्षात येतं, यांना प्रत्येक गोष्टीमध्ये राम हवाय. तर म्हणून बोलण्यामध्ये पण त्यांना राम हवाय, बघण्यामध्ये पण राम हवाय. वाराणसी येथे एक खूप छान मंदिर आहे, त्याचं नाव आहे संकटमोचन हनुमान मंदिर. तर हे संकटमोचन हनुमान मंदिराच्या पाठीमागे कथा आहे. तुलसीदास जे होते ते वाराणसीला राहायचे आणि वाराणसीला त्यांनी हनुमान चालिसा एका ठिकाणी जंगलामध्ये असं थोडं एकांतामध्ये रचली. तर हनुमान चालिसा ज्या ठिकाणी रचली त्यांनी, कविता पूर्ण ती स्तुती रचली, त्या ठिकाणची जागा आहे. तर काय करायचे, रोज रामांची सेवा करायचे, हनुमानजींची स्तुती करायचे आणि मग छान हनुमान चालिसा त्यांनी लिहून काढलं. आणि त्यानंतर काय करायचे, तिथे जवळच एक झाड होतं. पूजा केल्यानंतर तांब्यामध्ये नेहमी एक पाणी उरतं, तर ते पाणी काय करायचे, त्या झाडाला वाहायचे. तर एक दिवशी असं अनेक अनेक वर्ष तिथे सेवा करून पूजा करून ते पाणी तिथे व्हायचे झाडाला. एके दिवशी त्या झाडातून एक आवाज आला आणि म्हणाले, तुलसीदास, मी तुझ्यावर खूप खुश आहे, तुला काय पाहिजे. तर त्यांनी विचारलं, तुम्ही कोण आहात. तर म्हणाले, मी या झाडामध्ये राहणारा एक आत्मा आहे, एक भूत आहे मी. काही पापकृत्य केल्यामुळे त्यांना एक शाप मिळाला होता की तुम्ही या झाडामध्ये बंदिस्त राहणार. पण झालं काय, त्या झाडाला आपण जसं पाणी देतो, आपण बघतो कधी कधी माताजी लोक पण पूजा वगैरे करून ते पाणी तुळशीला वाहतात, तसं त्यांनी त्या झाडाला वाहलं होतं. तर त्यांना वाटलं की मी झाडाला पाणी देतोय, पण त्या झाडामध्ये राहणारा तो जो भूत होता शापित, त्याला ते भगवंतांचं महाप्रसाद पाणी मिळालं. आणि त्याच्यामुळे भगवंतांच्या महाप्रसाद पाण्यामुळे तो शुद्ध झाला. तो खूप खुश झाला, अरे मी इथे शापित आहे आणि तुलसीदासांनी त्यांचं ते मग भगवंतांच्या पूजेचं महाप्रसाद पाणी दिलं आणि त्याच्यामुळे मी इथून मुक्त होतोय. तो म्हणाले, तुला काय पाहिजे. तर तुलसीदास म्हणाले, माझ्या जीवनामध्ये फक्त एकच ध्यास आहे, मला रामचंद्र पाहिजेत, मला रामचंद्रांचं दर्शन देणार का. तर हे जे भूत होते ते म्हणाले, रामचंद्रांचं दर्शन देण्याची माझी कॅपॅसिटी नाही, ते मी नाही देऊ शकत तुला, पण मी तुला मदत करू शकतो. काय म्हणतात, तू जेव्हा जेव्हा इथे बसून हनुमानजींची स्तुती करतोस, रामचंद्रांची जेव्हा स्तुती करतोस, तेव्हा माहितीये इथे बरेच लोक येऊन बसतात ती स्तुती ऐकायला. म्हणाले, हो. तर म्हणाले, त्यामध्ये हनुमानजी पण येऊन बसतात. म्हणाले, हो, हो. तर या हनुमानजींची ओळख मी तुला देऊ शकतो आणि तू हनुमानजींचा पाय धर, हनुमानजी तुला रामचंद्र देतील. ते म्हणतात, अरे पण तुम्ही म्हणताय की इतक्या दिवसांपासून ते येत आहेत, तर मी तर कधी बघितलं नाही हनुमानजींना. म्हणाले, सगळ्यात आधी माहिती एक म्हातारे व्यक्ती येतात आणि त्या डोक्यावर एक असा ब्लँकेट किंवा चादर घेऊन येतात आणि तुझी कथा संपल्यानंतर सगळ्यात शेवटी निघणारे तेच व्यक्ती असतात. तर सगळ्यात पहिले येतात आणि सगळ्यात शेवटी जातात आणि डोक्यावर त्यांची एक चादर असते, त्यांचा चेहरा काही ते दिसू देत नाहीत, ते आहेत हनुमानजी. दुसऱ्या दिवशी तुलसीदास मग ते बरोबर कथा सुरू व्हायच्या आधी एक म्हातारा व्यक्ती आला, असा थोडा लंगडत लंगडत आला आणि चेहऱ्याला पूर्ण असं झाकलेलं होतं चादरीने. मग कथा झाल्यानंतर त्यांनी बघितलं सगळेजण पटपट निघून गेले, पण हे व्यक्ती शेवटपर्यंत होते आणि नंतर लंगडत लंगडत जात होते. तुलसीदास उतरले आसनावरून आणि त्याच्या मागे मागे जायला लागले. तर जरी ते म्हातारे होते आणि लंगडत चालतायत, पण त्यांचा वेग थोडा जास्ती होता. तुलसीदास त्यांना पकडू नाही शकले. मग त्यांनी हाक मारली, अहो थांबा. त्यांना पण लक्षात आलं आता हे मागे येतात, तर त्यांनी पण वेग वाढवला. तर म्हणाले, हनुमानजी थांबा. मग काय, पळायलाच लागले ते. मग यांनी लगेच अशी झेप घेतली आणि त्यांचा पाय धरला आणि म्हणाले, हनुमानजी कृपया माझ्यावर कृपा करा आणि मला दर्शन द्या. तर म्हणाले, मी काय हनुमान नाहीये. नाही नाही, तुम्हीच हनुमान आहेत, मला सर्व काही माहिती आहे, तुम्ही सांगा मला दर्शन द्या म्हणून.
तर त्यांनी ज्या प्रकारे आतुरतेने त्यांना प्रार्थना केली, तर हनुमानजीने त्यांना दर्शन दिले आणि म्हणाले की काय पाहिजे तुला. तर म्हणाले माझ्या जीवनामध्ये फक्त एकच गोष्ट आहे, रामचंद्रांचं दर्शन पाहिजे मला. मग तेव्हा हनुमानजीने त्यांना आशीर्वाद दिला, तुला जर रामचंद्रांचं दर्शन पाहिजे असेल तर तुला चित्रकूटला जायला लागेल. आणि चित्रकूटला त्या नदीच्या घाटावर, मंदाकिनी गंगा आहे तिथे, मंदाकिनी गंगा नदीच्या घाटावर जेव्हा तू बसशील आणि जेव्हा तू ध्यान करशील, जप करशील, तेव्हा तुला रामचंद्रांचं दर्शन होईल. आणि मग खरोखर त्यांचं ते बोलणं ऐकून तुलसीदासजी चित्रकूटला गेले आणि तिथे मग खूप सुंदर एक वाक्य तिथे त्या चित्रकूटच्या घाटावर लिहिलेलं आहे की तुलसीदास चंदन करे तिलक देत रघुवीर. तर खरोखर एक दिवशी तिथे चंदन जेव्हा उगळत होते तुलसीदासजी, तेव्हा रामचंद्र आणि लक्ष्मण तिथे आले आणि त्यांनी ते चंदन घेऊन स्वतःचं तिलक बनवलं. तर आजही तुम्ही चित्रकूटच्या त्या घाटावर गेलात तर हे वाक्य असं मोठ्या अक्षरामध्ये तिथे लिहिलंय. तर हे का आपल्याला महत्वाचं आहे, हे समजण्यासाठी महत्वाचं आहे, हनुमानजींसारखे भक्त जे नेहमी रामचंद्रांचं चिंतन करत असतात, त्यांच्या हृदयामध्ये रामचंद्र आहेत, पण ते पण आजही जेव्हा कोणी व्यक्ती रामचंद्रांची शुद्ध स्तुती जर करत असेल तर ते तिथे श्रवणीय त्या कथेला ऐकायला येतात. तर हनुमानजी म्हणतायत, बृहद भागवतामृत मध्ये येतं की जिथे जिथे कुठे रामचंद्रांची कथा चालू असेल तिथे मी उपस्थित असतो. तर एक प्रश्न येतो आपल्या मनात की रामचंद्रांच्या कथेमध्ये हनुमानजींना आपण बाजूला ठेवू शकतो का. आता काही दिवसांनी नरसिंह जयंती येते. नरसिंह जयंतीच्या कथेमध्ये कोणी व्यक्ती असं बोलेल का, मी फक्त नरसिंह देवांची कथा करणार, मी प्रल्हादाबद्दल काही उल्लेखच नाही करणार. नरसिंह देवांच्या कथेमध्ये प्रल्हादाचा भाग सगळ्यात महत्वाचा आहे. तसं एका अर्थाने आपण म्हणू शकतो रामचंद्रांच्या कथेमध्ये हनुमानजींचा भाग किती महत्वाचा आहे. कोण आहे व्यक्ती जो रामनवमीच्या दिवशी राम 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 कथा करेल पण हनुमानजींचा उल्लेख नाही करणार. तर एका अर्थाने जर आपण हे बघितलं की हनुमानजी रामकथेसाठी खूप आतुर आहेत आणि आजही कुठेही रामकथा चालू असेल तिथे जाऊन बसतात. तर आपल्या मनात एक प्रश्न यायला पाहिजे, याचा अर्थ हा आहे का की रामकथा जेव्हा चालू असेल त्याच्यामध्ये हनुमान कथा पण येणार आणि त्या हनुमान कथेला ऐकण्यासाठी हनुमानजी कसे काय बसलेत किंवा कसे काय आतुर आहेत. मग असं आहे का की जेव्हा रामकथा सुरू होईल तेव्हा रामचंद्रांची जेव्हा स्तुती होईल तेव्हा हनुमानजी बसतील त्या कथेला आणि ऐकतील, आणि हनुमानजींबद्दल काहीतरी उल्लेख येईल तेव्हा आपले कान बंद करतील आणि म्हणतील "हरिनाथ सुनीचे करोड अपि सहिष्णुना." नाही, मला नाही ऐकायचं. ऍक्च्युली हनुमानजींची कथा होते तेव्हा ती कथा पण ऐकतात, आनंदाने ऐकतात. त्यांना त्याच्यामध्ये कमीपणा नाही वाटत का, कारण त्यांना एक माहिती आहे, मी जे काही शौर्य केलंय, मी जे काही मोठमोठ्या गोष्टी केल्यात, मी काही मोठे मोठे जे पराक्रम गाजवलेत, त्याच्या मागे केवळ रामचंद्रांची शक्ती होती. जर रामचंद्रांनी मला आशीर्वाद नसते दिले तर मी हे कसं काय करू शकलो असतो. म्हणून तुमच्यासाठी आणि आमच्यासाठी कदाचित रामकथेमध्ये हनुमान कथा पण आहे, पण हनुमानजींसाठी ती पूर्ण रामकथाच आहे. जेव्हा हनुमानजी झेप घेत आहेत लंकेसाठी आणि त्याच्यामध्ये मोठ्या मोठ्या गोष्टी करतायत, पण हनुमानजी त्याच्यामध्ये काय बघतायत, मी रामचंद्रांचं नाव घेतलं, जय श्रीराम, आणि म्हणून मी झेप घेतली आणि म्हणून मी पराक्रमी आणि म्हणून मी विजयी झालो. तर हनुमानजींना अगदी स्वतःच्या पराक्रमांमध्ये पण रामकथा ऐकू येते आणि या केवळ एका कारणासाठी हनुमानजी आजही प्रत्येक कथेमध्ये येऊन बसतात. तर हे आपल्याला हनुमानजींकडून शिकायचं आहे की नाही, जर माझ्या स्वतःच्या स्तुतीमध्ये पण रामाची स्तुती मला जर जाणवत असेल तर ऍक्च्युली आपण स्वतःची स्तुती पण ऐकू शकतो. तर हे शुद्ध भक्तच करू शकतात, कारण आपण जेव्हा आपली स्तुती ऐकतो तेव्हा आपल्याला त्याच्यामध्ये स्वतःचा मोठेपणा कुठेतरी कणभर ऐकू येणारच. एकदा प्रभुपादांची गुरुपूजा चालू होती आणि प्रभुपाद तेव्हा स्वतः उपस्थित होते. तर तेव्हा परमपूज्य लोकनाथ महाराज यांनी एक आत्मतत्व प्रभू आहेत, त्या आत्मतत्व प्रभूंना पहिल्यांदा इस्कॉन मध्ये आणलं होतं. आणि परमपूज्य लोकनाथ महाराजांना सांगतात की हे आमचे गुरु आहेत आणि यांची गुरुपूजा चालू आहे. तर तेव्हा त्या आत्मतत्व प्रभूंनी बघितलं, जे पहिल्यांदा इस्कॉन संस्थेमध्ये आले होते, त्याच्या आधी त्यांनी अनेक अनेक वेगवेगळ्या आध्यात्मिक संस्थांमध्ये सहभाग केला होता. त्यांनी बघितलं की जेव्हा हे लोक सगळे प्रभुपादांची स्तुती करत होते, श्री गुरु चरण पद्म केवल भक्ती सत्म,
तेव्हा प्रभुपादांचे ओठ पण हलत होते. प्रभुपाद पण गात होते. तर लगेच आत्मतत्वप्रभूंनी प्रश्न विचारला, अरे आपण सगळे हे सगळे लोक तुमच्या गुरूंची स्तुती करतात आणि तुमचे गुरु काय करतात? ते पण काहीतरी बोलतात. मग तेव्हा लोकनाथ महाराजांनी सांगितलं, आम्ही जेव्हा जेव्हा गुरुपूजा गातो तेव्हा मी बघितलंय प्रभुपाद पण ती गुरुपूजा गात असतात, कारण प्रभुपाद त्यांच्या गुरु महाराजांना स्मरण करत असतात. तर आत्मतत्व प्रभूंनी अनेक अनेक आध्यात्मिक संस्थांमध्ये बघितलं होतं की सगळेजण गुरूंची स्तुती करतात, पण त्यांनी यावेळेस पहिल्यांदा बघितलं की जे गुरु सगळ्यांची स्तुती स्वीकार करतायत, ऐकतायत, ते पण त्यांच्या गुरूंची स्तुती करतायत. मग त्यांना लक्षात आलं की जेव्हा प्रभुपादांची स्तुती होते, वाहवा होते, त्यामध्ये प्रभुपादांना त्यांच्या गुरूंचे आशीर्वाद अनुभवतायत ते आणि म्हणतायत माझ्या गुरूंच्या आशीर्वादामुळे मी हे केलं. तसे हनुमानजी आहेत, ते स्वतःच्या पराक्रमांबद्दल ऐकतायत, पण त्यांना एक जाणवतंय हे सगळं केवळ रामचंद्रांच्या कृपा आशीर्वादामुळे होत आहे. तर म्हणून हे आपल्याला शुद्ध भक्तांकडून शिकायचंय, कसे ते प्रत्येक गोष्टीमध्ये रामाचा मोठेपणा, श्रीकृष्णांचा मोठेपणा बघू शकतात, त्याला स्मरू शकतात आणि त्याला अनुभवू पण शकतात. हे खूप महत्वाचं आहे. दक्षिण भारतामध्ये जसे आपले 6 गोस्वामी आहेत, तसे दक्षिण भारताच्या श्री संप्रदायामध्ये 12 अळवार आहेत. त्यांना अळवार म्हणतात. त्या 12 अळवारांमध्ये 10 आहेत ते कोणी गृहस्थ आहेत, कोणी साधू आहेत, वैराग्याच्या मार्गावर आहेत. एक आहेत ते महिला आहेत, त्यांचं नाव आहे अंडाळ. आणि एक आहेत ते राजे आहेत. विचार करा, महलात राहणारे राजे खूप महान संत कसे काय आहेत, पण त्यांची चेतना किती शुद्ध आहे ते बघूया आपण. तर त्यांचं नाव आहे कुलशेखर महाराज. तर या कुलशेखर महाराजांबद्दल एक खूपच आपल्याला उद्बोधक अशी एक गोष्ट आहे त्यांच्याबद्दल. त्यांना हरिकथेमध्ये खूप रस होता. दररोज आपला कार्यभार, जबाबदाऱ्या सांभाळण्यापूर्वी ते हरिकथा ऐकायचे. तर समजा कथेमध्ये असं आलं की रामचंद्र अयोध्येतून असे थोडे फिरतायत म्हणून, तर लगेच प्रवृत्त व्हायचे आणि त्या दिवशी मंदिरातल्या रामचंद्रांच्या त्या मूर्तीला एका मोठ्या प्रोसेशन मध्ये हत्तीवर बसून, घोड्यांवर बसून लगेच सगळ्या शहरातून फिरवायचे आणि त्यानंतर सगळ्यांना महाप्रसाद. तर जो प्रसंग त्या दिवशी त्यांनी ऐकला त्यामध्ये इतके गुंग व्हायचे, इतके तल्लीन व्हायचे की त्या दिवशी संध्याकाळी हमखास आपण एक एक अपेक्षा करू शकतो की त्या दिवशी संध्याकाळी त्या शहरामध्ये काहीतरी होणार. तर अशा प्रकारे त्यांचं जीवन चाललंय. हळूहळू हळू त्या कथाकार जे ब्राह्मण होते त्यांना एक लक्षात आलं, यांची ही तल्लीनता खरोखर वास्तविक आहे आणि यांना खरोखर असं वाटतंय की मी त्या रामायणामध्ये सहभागी होतोय. तर जे दुःखाचे प्रसंग आहेत ते जर मी बोललो तर काहीतरी विपरीत घडू शकतं. तर म्हणून मी दुःखाचे प्रसंग सांगणार नाही. तर बरोबर हे जे कथाकार होते हे नेहमी आनंदाचेच प्रसंग सांगायचे आणि जरी वारंवार सांगायचे तरी पण कुलशेखर महाराजांना काही फरक नाही पडायचा, आनंदी व्हायचे. एक दिवशी हे जे कथाकार होते ते आजारी पडले आणि त्यांनी आपल्या मुलाला पाठवलं, कारण राजाला रोज ऐकायची सवय. तर मुलाला माहिती नाही आता हे राजाची तल्लीनता. तर त्यांनी तो प्रसंग वाचला चुकीने, रावणाने सीता देवींचं अपहरण केलं म्हणून. आणि तो प्रसंग ऐकून कुलशेखर महाराज स्वतःला आवरू नाही शकले, एकदम मध्ये उभे राहिले आणि म्हणाले, कसा काय हा रावण इतका पापी व्यक्ती आहे, सीता देवींना हात कसा काय लावला, सीता देवींना अपहरण कसं काय केलं, आणि बिचारे सीता देवी तिथे एकट्या होत्या म्हणून काय, रामचंद्र तिथे नव्हते म्हणून काय, मी दाखवतो याला, अद्दल घडवतो मी. आणि कुलशेखर महाराज उभे राहिले आणि आपल्या सेनापतींना त्यांनी आदेश दिला, चला काढा सैन्य, आपल्याला लंकेवर चढाई करायची आहे म्हणून. आता या लोकांना पण माहितीये वर्षानुवर्षांची यांची तल्लीनता, वर्षानुवर्षांचं यांचं ते तो मूड, तर नाही नाही बोलू शकले, कारण त्यांना माहितीये हे खोटारडेपणा नाही चालू आहे. तर हे पूर्ण सैन्य गोळा केलं आणि ती कथा संपताच, कथा बेसिकली मध्येच थांबवली आणि यांनी चढाई केली. ऍक्च्युली रामेश्वरम जिथे आपला समुद्र आहे तिथे सेतुबंध आहे आणि सेतुबंधानंतर तिथून लंका आहे. असं म्हणतात तिथून 80 किलोमीटरवर आहे लंका. तर कदाचित पुणे किती असेल बारामतीवरून, मला वाटतं 80 किलोमीटरच आहे. तर तेवढ्या अंतरावर लंका आहे तिकडून. तर ऍक्च्युली कुलशेखर महाराज
त्या शेवटच्या त्या जमिनीपर्यंत पोहोचले. मागे सगळं सैन्य उभे आहे आणि म्हणाले, चला चढाई करूया. आता इथपर्यंत ठीक होतं, पण बाकी सगळे सैन्य विचार करतात, काय चाललंय काय, समुद्रामध्ये कसा प्रवेश करायचा. यांना काही दिसत नाहीये. ऍक्च्युली कुलशेखर महाराजांनी त्यांचा स्वतःचा घोडा समुद्रामध्ये नेला आणि खरोखर त्या घोड्यापर्यंत ते पाणी आलं. तो घोडा पण एकदम पूर्णपणे समर्पित घोडा होता. तो घोडा पण पाण्यात गेलाय. कुलशेखर महाराज पण आता पाण्यात चाललेत. आणि मागचे सेनापती आणि हे सगळे जे लोक आहेत ते विचार करतायत, आपण जायचं का, कारण त्यांची तल्लीनता नाही, त्यांना तेवढा विश्वास नाहीये. तर ते थांबले आणि हे चालले. पण तेवढ्यामध्ये यांच्या स्वतःचे पूजित जे सीताराम लक्ष्मण हनुमान होते मंदिरामध्ये, असं म्हणतात, ते सीतादेवी, राम आणि लक्ष्मण तिथे असे त्यांच्या समोर उपस्थित झाले आणि म्हणाले, कुलशेखर, काही गरज नाहीये लंकेपर्यंत जायची. मी इतक्यात युद्ध केलं आणि माझ्या पत्नीला जिंकलं, आणि बघ सीतादेवी माझ्या शेजारीच उभे आहेत आणि त्यांना मी पुन्हा वापस आणलंय. काळजी करू नकोस, तू परत जा म्हणून. तर कुलशेखर महाराजांना खूप छान वाटलं आणि ते जेव्हा रामचंद्रांनी दर्शन दिलं आणि हे दर्शन या सगळ्यांना मिळालं, अशा प्रकारे कुलशेखर महाराज परत गेले. तर त्या दिवशीपासून मग एक तो नियमच झाला की कथा करताना खूप सांभाळून कथा करायला पाहिजे. आणि दर्शन मिळाल्यामुळे त्या दिवशी कुलशेखर महाराजांचा एक स्तर अजून उंच गेला, अजून त्यांच्या त्या तल्लीनतेमध्ये ते खोल गेले. मग आता करायचं काय. तर कधी कधी कुलशेखर महाराज म्हणायचे, मी चाललो श्रीरंगमला, मला तिथेच जाऊन राहायचंय, मला आता राज्य वगैरे नाही करायचं म्हणून. मग या सगळ्या त्यांच्या मंत्रिमंडळाने विचार केला, राजांचं काही खरं नाही आणि इतके ते चांगले शासक आहेत, इतके पवित्र, आपल्या प्रजेची काळजी घेणारे आहेत, हे जर राजे राज्य सोडून जर श्रीरंगमला निघून गेले तर या राज्याचं काय होणार. तर त्या चिंतेने या सगळ्या मंत्रिमंडळाने त्यांना सांगितलं, तुम्ही श्रीरंगमला जाऊन काय करणार आहात, भगवंतांची पूजा करणार बरोबर, तर ती पूजा तर इथे पण करताय. मग ते म्हणाले, अहो पण तिथे वैष्णव आहेत, श्री वैष्णव साधू लोक राहतात तिथे. मग ते म्हणाले, ठीक आहे ठीक आहे. त्यांनी आळीपाळीने काही श्री वैष्णव साधूंना विनंती केली की कृपया तुम्ही अधूनमधून इकडे या आणि तुमचा संग द्या राजांना. तर असे साधू संत यायचे. त्या सगळ्या वैष्णवांना बघून राजाला इतका आनंद व्हायचा की राजाने त्यांना विनंती केली, आता तुम्ही इथेच राहायला पाहिजे. आता ते पण विचार करतायत, आम्ही श्रीरंगमला राहणारे लोक इथे येऊन काय करू. पण त्यांना एक लक्षात आलं, हा राजा इतका खरोखर नम्र आहे, इतका खरोखर तल्लीन आहे, जर आपण पुन्हा श्रीरंगमला वापस गेलो तर हा राजा आहे याचं राज्य करणं सोडून देईल आणि मग या सगळ्या जनसामान्यामध्ये जो एक एक काय म्हणू आपण त्याला, समाज व्यवस्था कोसळेल, त्यासाठी आपण कारणीभूत ठरू, तर आपण नाही जायला पाहिजे. असं करत करत जे पण श्री वैष्णव तिथे यायचे ते सगळे त्या महलातच राहायला लागले, परत नाही जाऊ शकत. आणि जर परत गेले तर राजा सोडून श्रीरंगमला जाणार. तर असं म्हणतो ना आपण कधी कधी, एक समस्या सोडवायला आपण एक उपाय केला, पण त्या उपायामुळे दुसरी समस्या झाली. तर आता काय झालं, हे सगळे श्री वैष्णव परमेश्वराप्रती समर्पित भक्त श्री त्या महलात येऊन राहू लागले आणि त्यांचा संघ सुरू झाला. आता हे शुद्ध वैष्णव आहेत, यांना तर काय ऐहिक काही लोभ नाही, काही त्यांना द्वेष नाही काही. तर या लोकांचा संग करून राजाला कुठे कुठे असं जाणवायला लागलं की माझे जे मंत्री मंत्री लोक आहेत ते साधारण वृत्तीचे आहेत, त्यांना ऐहिक वस्तूंप्रती, ऐहिक जगाप्रती खूप आसक्ती आहे, खूप लोभ आहे. तर कुठेतरी या लोकांना पण जाणवायला लागलं, जर हे श्री वैष्णव महलात राहायला लागले तर आपली व्हॅल्यू कमी होईल, आपली किंमत कमी होईल. मग त्यांना वाटायला लागलं की आता काय करायचं. मग या मंत्रिमंडळाने एक कट रचला आणि मग म्हणाले, हे जे श्री वैष्णव आहेत ना, यांनी एक चोरी केली. मंदिरात जे रामचंद्र होते त्यांच्या गळ्यामध्ये कुलशेखर महाराजांनी त्या रामचंद्रांना भेट दिलेला एक खूप सुंदर हार होता आणि तो हार एक दिवशी गायब झाला आणि यांनी तो आरोप त्या वैष्णवांवर टाकला. कुलशेखर महाराज, त्यांना वैष्णवांवर इतका खोल विश्वास आहे, ते म्हणाले, हे वैष्णव आहेत, ते असं करू शकत नाहीत. भगवंतांची मालमत्ता ते कधी चोरी करू शकत नाही. उलट या जगामध्ये जिथे आपल्याला भगवंताचा हात दिसत नाही
त्यांना ती भगवंतांची मालमत्ता दिसते, तर हार कसं काय चोरी करतो? ते म्हणजे नाही हो, खरंच म्हणजे मला ठाम विश्वास आहे. एक काम करा, एक भांड घेऊन या आणि त्या भांड्यामध्ये एक नाग, विषारी नाग टाका आणि परमेश्वरासमोर मी त्या विषारी नागाच्या त्या भांड्यामध्ये माझा हात टाकीन आणि माझा पूर्णपणे विश्वास आहे की या वैष्णवांनी अजिबात काही चोरलेलं नाहीये. जर चोरलं असेल तर मला तो विषारी साप दंश करेल म्हणून. तर या राजाचा एवढा विश्वास, मंत्री काय करणार? ऍक्च्युली एक भांड आणलं, त्याच्यामध्ये कोब्रा साप होता आणि राजाने सर्वांच्या देखत त्याचा हात त्याच्यात टाकला, काही क्षणांसाठी ठेवला आणि सगळे जण विचार करत होते काय होईल. आणि खरोखर एका वेळेस केवळ त्या कोब्रा सापाने त्यांना दंश नाही केला. आणि कुलशेखर महाराजांनी तो हात काढला आणि म्हणाले, याच्यावरून मी जे म्हणालो ते सिद्ध होतं की वैष्णव हे कधीही चोरी करू शकत नाहीत आणि हे जे तुम्ही काय म्हणताय हा किती खोटा आरोप आहे. आणि त्या प्रकारचा तो विश्वास आणि परमेश्वराच्या समोरच ती परीक्षा घडली होती. तर ऍक्च्युली मंत्रिमंडळाने माफी मागितली आणि मंत्रिमंडळांनी राजाला म्हटलं की हो, खरोखर आम्हाला माफ करा. हे सगळे जे वैष्णव आहेत हे निर्दोष आहेत. आम्ही हा कट रचला होता आणि सॉरी, आम्हाला माफ करा. तर राजा पण इतका छान होता. राजाने अशा प्रकारे वैष्णवांवर खोटं लांछन करणाऱ्या या मंत्र्यांना पण माफ केलं. पण नंतर त्या राजाला लक्षात आलं की जर आज यांनी अशा प्रकारे खोटं काहीतरी आरोप केले तर उद्या काहीतरी करतील. तर राजाने ठरवलं इथे आता राहून काही फायदा नाही. आणि त्यांचा एक मुलगा होता दृढव्रत म्हणून, त्या दृढव्रताला त्यांनी राजा बनवलं आणि स्वतःच्या मुलीला घेऊन हे राजे श्रीरंगमला निघून गेले आणि त्यांनी शेवट मग तिथूनच त्यांचं शरीर सोडलं. तशा प्रकारे हरिकथेमध्ये गोडवा आणि हरिकथेमध्ये तल्लीनता जेव्हा केव्हा आपल्याला चर्चा करायची असेल तर त्याच्यासाठी हे कुलशेखर महाराज आपल्याला नेहमी एक श्रेष्ठ उदाहरण म्हणून दिसतात. ऍक्च्युली आपल्याला हरिकथेमध्ये जो रस नाहीये तो कशामुळे? हरिकथा तर खूप रसाळ आहे, पण आपल्याला का नाहीये? तर आपल्या चवीमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे. कावळी जेव्हा होते त्या कावळीच्या वेळेस आपल्या जिभेवर एक थोडं आवरण तयार होतं आणि गोड पदार्थ पण आपल्याला कडू लागतात. तर रूप गोस्वामी आपल्याला हे उदाहरण देतात आणि म्हणतात, जर कावळीच्या वेळेस उसाचा रस पण जर आपल्याला कडू लागत असेल, मग आपण त्याच्यावर काय करायला पाहिजे? तर म्हणतात उसाचा रस प्यायला पाहिजे. जरी तो कडू लागत असेल पण आपण प्यायला पाहिजे. आणि तो उसाचा रस जेव्हा पोटात जातो तेव्हा पित्त जे एक्स्ट्रा तयार झालंय आणि जिभेवर आवरण झालंय त्या पित्ताला ते नष्ट करेल आणि हळूहळू हळूहळू आपल्याला तो गोडवा लागतो. तर आपल्या सर्वांना समजा असं वाटत असेल की प्रभूजी हरिकथेमध्ये काही गोडवा नाही लागत, त्याच्यावर औषध काय आहे? उसाचा रस कडू लागत असेल तर औषध काय आहे? तोच उसाचा रस एक औषध रूपात घ्यायचा आणि तो उसाचा रस हळूहळू त्या पित्ताला नाश करतो आणि हळूहळू गोडवा तयार होतो. पहिल्या नाही, 10व्या स्कंदामध्ये जेव्हा पूतनाचा तो चॅप्टर सुरू होता तर त्याच्या सुरुवातीला येतं की सुखदेव गोस्वामींना बालकथा बोलण्यासाठी परीक्षित महाराज विनंती करतायत आणि तेव्हा म्हणतात की मला कृपया श्रीकृष्णांच्या बालकथा ऐकवा. तर बालकथांमध्ये एक विशेष गुण आहे. काय आहे तो? सुखदेव गोस्वामींना अं, परीक्षित महाराज विनंती करतायत, म्हणतात की लहानपणाच्या ज्या लीला आहेत त्या खूप आकर्षक आहेत. का? कारण प्रत्येकाच्या घरी लहान मुलं असतात. कदाचित प्रत्येकाच्या घरी कोणी राजे महाराजे नसतात. तर द्वारकाधीशांच्या ज्या कथा आहेत त्या प्रत्येकाच्या घरी नाही. श्रीकृष्ण गायींची काळजी घेत आहेत, ह्या कथा कोणाच्या घरी होतील? तर म्हणून काही प्रमाणात का होईना पण श्रीकृष्णांच्या ज्या वृंदावनच्या मोठ्या झाल्यावर कैशोर लीलेच्या ज्या कथा आहेत त्या आपल्याला थोड्या दूरच्या वाटतात. किंवा अगदी राक्षसांना मारलं, त्या कथा पण काही अंतर आहे आपल्यामध्ये एका साधारण मनुष्यामध्ये आणि त्या कथांमध्ये. पण म्हणतात लहानपणी एक बाळ रांगतंय आणि मध्येच उभं राहतंय, मग उभं नाही राहता येते परत खाली बसतंय किंवा खोटं बोलतंय आणि गोड हसतंय. आणि कधी कधी मिश्किलपणे आपल्या मित्रांसोबत काहीतरी खातंय आणि नंतर आई जेव्हा विचारते तू खाल्लंस का तेव्हा खोटं बोलतंय. म्हणतात या सगळ्या कथा प्रत्येकाच्या घरात होणाऱ्या कथा आहेत आणि त्याच्यामुळे त्या कथांना एका अर्थाने
जवळीकपणा वाटतो की अरे हो माझ्या घरी पण हे झालंय. तर यशोदेच्या मनामध्ये तिच्या मुलाप्रती तिच्या बाळाप्रती जे प्रेम उत्पन्न होत आहे ते एका साधारण आई आणि वडिलांच्या हृदयामध्ये उत्पन्न होण्यासाठी खूप सोपं आहे. तर म्हणून म्हणतात मला बालकथा सांगा. आणि तेव्हा एका श्लोकामध्ये सांगतात यन शृण्वैति अपैति अरतिर्वितृष्ण तत्वं च शुद्धति अचिरेण पुंस भक्तिं हरौ तत्पुरुषे च सख्यं तदेव हारं वद मन्यसे चेत. तर तेव्हा सुखदेव गोस्वामीला विनंती करून परीक्षित महाराज चार फायदे सांगतात हरिकथाचे. तर म्हणतात यद शृण्वतो अपैति अरतिर्वितृष्ण. जर परमेश्वराप्रती अरती असेल, परमेश्वराच्या कथेप्रती अरती असेल तर हरिकथा ऐकून ती अरती कमी होते. तर म्हणून औषधाच्या रूपात उसाचा रस प्यालो तर गोडवा लागतो. दुसऱ्या श्लोकामध्ये सांगतात सत्वंच शुद्धती अचिरेण पुंसा, की आपलं अस्तित्व आहे ते हळूहळू शुद्ध होत जातं. तमोगुण आणि रजोगुणाचा जो प्रभाव आहे तो हळूहळू कमी होत जातो. सत्वंच शुद्धती अचिरेण पुंसा भक्तिम हरऊ, परमेश्वराप्रती आसक्ती निर्माण होते. आणि तत्पुरुषेच्या सख्यम, आणि वैष्णवांप्रती मैत्रीची भावना निर्माण होते. तर तदेव हारं वद मन्यसे चेत. म्हणतात असा हा हरी कथेचा हार माझ्या गळ्यात तुम्ही टाकणार का जर तुमची इच्छा असेल तर. तर हरी कथेचा हार म्हणजे हार, पुष्पहार जो असतो खूप सुगंधी असतो, खूप सुंदर असतो. आणि आपल्या गळ्याभोवती टाकतो जेव्हा आपण, तेव्हा आपल्या गळ्याला सुशोभित करतो. तशा प्रकारे म्हणतात माझ्या गळ्यात पण तुम्ही हा हरिकथेचा गोड सुगंधी आणि आकर्षक हार टाकणार का. त्याच्यातून आपण एक गोष्ट लक्षात येते आपल्याला, जर हरिकथेप्रती आपल्याला अगदी निरस भावना असेल पण त्याच्यावर औषध एकच आहे, त्या हरिकथेमध्ये जाऊन बसायचं आणि 2-3 थेंब जरी पोटात गेले तर आपल्या पोटामध्ये जे अधिक पित्त निर्माण झालंय त्याला ते नाश करेल. कोणाही व्यक्तीप्रती आपल्याला जर त्याचं हृदय जिंकायचं असेल तर काय करायला पाहिजे. त्या व्यक्तीच्या मनात जे आहे आणि जर ते त्या व्यक्तीने व्यक्त केलं असेल तर त्यानुसार जर आपण आपल्या जीवनाला वळण दिलं तर त्या व्यक्तीला आपण प्रसन्न करू. हे जे सगळे शुद्ध भक्त आहेत ते रामचंद्रांना श्रीकृष्णांना का प्रिय आहेत. रामचंद्रांच्या हृदयामध्ये सीता देवींसाठी प्रेम आहे. ते हनुमानाला लक्षात आलं आणि म्हणून त्या सीता देवींना रामचंद्रांशी भेट घालून देण्यासाठी त्यांनी खूप मोठा धोका पत्करला. त्याच्या तात्पर्यामध्ये पण प्रभुपादांनी लिहिलंय शुद्ध भक्त परमेश्वराला आनंदी करण्यासाठी स्वतःच्या जीवनामध्ये धोका पत्करतात. आणि कारण शुद्ध भक्त परमेश्वराला आनंद देण्यासाठी धोका पत्करतात तर ते परमेश्वराच्या हृदयाला जिंकतात. म्हणे आपण पण अशा कोणा व्यक्तीचं जर हृदय जिंकायचं असेल तर त्या व्यक्तीच्या मनात जी भावना आहे, त्या व्यक्तीने बोलून जर काही दाखवलं असेल त्याला अनुसरून जर आपण आपलं जीवन जर जगलो तर आपण त्या व्यक्तीचं हृदय जिंकू शकतो. तर हनुमानजींनी रामचंद्रांचं हृदय जिंकलंय. श्रील प्रभुपादांनी भक्तिसिद्धांत सरस्वतींनी श्री चैतन्य महाप्रभूंचं हृदय जिंकलंय. तर जर प्रभुपादांनी श्री चैतन्य महाप्रभूंचं हृदय जिंकलंय का, पृथ्वी ते अचेत नगरादी ग्राम सर्वत्र प्रचार होईबे मोर नाम. श्री चैतन्य महाप्रभूंची इच्छा होती सगळीकडे हरिनामचा प्रचार व्हायला पाहिजे. श्रील प्रभुपादांनी ते केलं. तर स्पष्ट आहे की श्रील प्रभुपादांनी श्री चैतन्य महाप्रभूंच्या हृदयाला स्पर्श केलाय. आता आपण काय करू शकतो. आपल्याला पूर्ण पृथ्वीवर प्रचार करणं अशक्य आहे. आपण आधी स्वतःलाच प्रचार करायला पाहिजे. पण एक काम करू शकतो, ज्यांनी श्री चैतन्य महाप्रभूंच्या हृदयाला स्पर्श केलाय त्यांच्या हृदयाला जर आपण स्पर्श करू शकलो तर श्री चैतन्य महाप्रभूंच्या हृदयातून जी कृपाधारा वाहते ती आपल्याला पण प्राप्त होईल. तर आपल्या जीवनामध्ये ती कृपाधारा कशी येते. तर श्रील प्रभुपादांनी भक्तिसिद्धांत सरस्वतींचं हृदय जिंकलं. भक्तिसिद्धांत सरस्वतींनी गौर किशोरदास बाबाजींचं हृदय जिंकलं. अशा प्रकारे गुरु शिष्य परंपरेमध्ये श्री चैतन्य महाप्रभूंचं हृदय जिंकलं. आणि श्रील प्रभुपादांचे शिष्य जे त्यांच्या हृदयाच्या अनुसरून आज वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये प्रचार करतायत त्यांनी प्रभुपादांचं हृदय जिंकलंय. तर जर आपण प्रभुपादांच्या शिष्यांच्या अनुसरून त्यांच्या उपदेशांना त्यांच्या आदेशांना जर अनुसरून आपलं जीवन जर जगलो तर आपल्याला पण ती कृपा प्राप्त होईल. समजा एखाद्या नीलम रत्नाच्या शेजारी आपण एक साधारण एक मोती ठेवला समजा. तर मोती पांढरा असतो आणि नीलम रत्न कसा असतो निळा. पाचू ठेवला
आणि पाचूच्या शेजारी समजा एक पांढरा मोती ठेवला, तर ज्या रत्नाच्या शेजारी आपण तो पांढरा मोती ठेवू त्यानुसार त्या पांढऱ्या मोतीचा रंग बदलेल. जर पाचू असेल तर लाल होईल, जर नीलम असेल तर निळा होईल. अर्थात ज्या रत्नाच्या शेजारी आपण एखादी वस्तू ठेवू त्या रत्नाचा रंग त्या वस्तूवर येईल. तसंच जे जे भक्त ज्या ज्या रसात श्रीकृष्णांची भक्ती करतात, तर कोणी भक्त आहेत दास्य रसामध्ये भक्ती करतात, तर त्यांच्याकडे दास्य रसाचा रंग आहे. अशा भक्ताच्या शेजारी जर आपण गेलो आणि त्यांची जर सेवा केली तर आपल्याला दास्य रस शिकायला मिळेल. श्रीकृष्ण हे केवळ रसाने भरलेले आहेत. रसो वही सह. श्रीकृष्णांसोबत आपण कुठल्या कुठल्या भावनांमध्ये नातं ठेवू शकतो. जर कोणाला माधुर्य रस असेल तर तो माधुर्य रसामध्ये सेवा करू शकतात. कोणाला आई वडिलांची भूमिका घ्यायची असेल तर श्रीकृष्णांसोबत वात्सल्य रसामध्ये नातं ठेवू शकतात. कोणी एका भावाच्या रूपामध्ये मित्राच्या रूपामध्ये भावना ठेवू शकतात. कोणी एका स्वामीच्या भावनेमध्ये ठेवू शकतात. विचार करा, श्रीकृष्णांचा हा किती मोठा एक मोठेपणा आहे. आपल्याला म्हणतायत तुम्हाला जर माझ्याशी नातं जोडायचं असेल तर काही त्याला बंधनं नाही आहेत. तुम्हाला जी भावना माझ्याशी जोडायची असेल त्या भावनेमध्ये तुम्ही माझ्याशी भावना जोडू शकता. अगदी भीष्म आहेत. भीष्म कुरुक्षेत्राच्या रणांगणावर श्रीकृष्णांना बाण मारतात, पण शत्रूच्या भावनेने नाही मारत. तर पाच प्रमुख रस आहेत आणि सात द्वितीय स्तराचे रस आहेत. त्याच्यामध्ये एक रस आहे वीर्य रस. वीर्य रस म्हणजे श्रीकृष्णांसोबत युद्ध करायचा. श्रीकृष्णांमध्ये जो वीर्य रस आहे तो जागृत करायचा. ते एकदा परमपूज्य राधानाथ महाराज प्रवचनामध्ये सांगत होते की भीष्मदेव एका पाठोपाठ एक बाण मारतायत आणि श्रीकृष्णांना ते कसं अनुभवतायत. असं अनुभवतात जसे माझ्यावर कोणी आपण पुष्प अभिषेक करतो. तर तेव्हा आपले पुजारी आहेत जगन्नाथ बलदेव सुभद्रा असतील, राधा गोपीनाथ असतील, त्यांच्या शरीरावर पुष्पवृष्टी करतात. तर जसे अनेक अनेक वेळेस देवता आकाशातून पुष्पवृष्टी करतात, तसं श्रीकृष्णांना असा अनुभव होत होता की भीष्मदेव माझ्यावर पुष्पवृष्टी करतात. तर हा श्रीकृष्णांचा मोठेपणा आहे की वेगवेगळ्या भावनेतून स्वतःला उपलब्ध करून देतात आणि म्हणतात की तुम्ही माझ्याशी नातं जोडू शकता. पण आपलं एवढं दुर्दैव आहे की त्या नात्यांना जोडण्यासाठी आपल्यामध्ये अजिबात प्रवृत्ती नाही. तर ती प्रवृत्ती कुठून निर्माण होईल? जेव्हा आपण हरिकथा ऐकू आणि त्या हरिकथेमध्ये आपण जेव्हा ऐकू श्रीकृष्णांनी या अशा भक्ताला किती प्रेम दिलं, श्रीकृष्णाने त्या भक्ताला कशा प्रकारे प्रेम दिलं, हे जेव्हा आपण ऐकू तेव्हा मग आपल्या मनामध्ये इच्छा होईल, जर श्रीकृष्णाने या भक्ताला प्रेम दिलंय, जर मी भक्त झालो तर मला पण श्रीकृष्ण वैयक्तिक आदान प्रदान करतील. सुदामा ब्राह्मण द्वारकेमध्ये पोचलेत आणि द्वारकेमध्ये त्यांना त्या पहारेकरूंनी थांबवलं नाही आणि मग सुदामा ब्राह्मण एकटे असे आतमध्ये चाललेत. तर तिथे भागवतम जेव्हा आपण वाचतो, भागवतम मध्ये एका सुंदर श्लोकामध्ये वर्णन केलंय, सुदामा ब्राह्मण द्वारकेच्या रस्त्यांवरून जेव्हा चाललेत आणि आजूबाजूला मोठमोठे महाल आहेत, त्या ठिकाणी सुदामा ब्राह्मणाने ब्रह्मानंदाचा अनुभव केला. मोठमोठे साधू खूप मोठी तपस्या करून ब्रह्मज्योतीमध्ये विलीन होण्याचा जो आनंद अनुभवता तो सुदामा ब्राह्मणाला श्रीकृष्णाने द्वारकेच्या रस्त्यांवर चालताना दिला. मग विचार करा, श्रीकृष्णांच्या घराजवळ जेव्हा आपण सुरुवात करतो जायला तेव्हाच आपल्याला ब्रह्मज्योतीचा आनंद श्रीकृष्ण देत आहेत. जर श्रीकृष्णांना आपण स्वतः भेटू तर आपल्याला काय देतील? तर सुदामाचं पुढे काय झालं? सुदामाने ब्रह्मानंद अनुभवला. मग सुदामा अजून पुढे जात राहिले. श्रीकृष्णांनी दुरून त्यांच्या महलातून बघितलं की अरे हे तर सुदामा आहेत, माझे मित्र आहेत. नक्कीच ते तर कोणाला अनोळखी नाहीयेत, श्रीकृष्ण तर सर्वांना ओळखतात. धावत पळत आले आणि सुदामा ब्राह्मणाच्या शरीराला त्यांनी घट्ट आलिंगन केलं आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. आणि मग ते, सुदामा तुम्ही कुठे होते इतके वर्ष? तर या घटनेवर विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर जेव्हा त्यांची टीका करतात तेव्हा म्हणतात यामध्ये आश्चर्याची काय गोष्ट आहे? म्हणतात 5,000 वर्षापूर्वी अशी संस्कृतीच होती की जर कुठल्या मोठ्या राजा क्षत्रियाच्या घरी जर कोणी मोठे ब्राह्मण गेले
तर ते क्षत्रिय त्यांना बसवून त्यांची पूजा करणार, त्यांचं पाद प्रक्षालन करणार. आणि खरोखर श्रीकृष्णांनी आधी सुदाम्याला अशी घट्ट मिठी मारली, त्यानंतर त्यांना रुक्मिणी देवींच्या महलात घेऊन गेले. रुक्मिणी देवी जिथे बसायचे त्या आसनावर बसवलं आणि खरोखर सर्वांच्या देखत श्रीकृष्णांनी सुदाम्याची पूजा केली. पण विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर म्हणतात यामध्ये नवल नाहीये. आपण जर खोल त्याच्यावर जर मनन नाही केलं तर आपल्याला वाटेल बाप रे, एवढे मोठे द्वारकाधीश आहेत आणि ते एका ब्राह्मणाची सेवा करतायत. आणि तिथे वर्णन येतं की द्वारका नगरीच्या त्या महलातले जे दास दासी होते खरोखर त्यांना खूप आश्चर्य वाटलं आणि ते विचार करू लागले आपण नेहमी या द्वारकाधीशांची सेवा करतो आणि हे द्वारकाधीश कसे काय या ब्राह्मणाची सेवा करतात आणि हे ब्राह्मण कोण आहेत, आधी कधी बघितलंही नाही, कोणी मोठे ऋषीमुनी पण नाहीये, तसे लांब जटा आहे, कुठे म्हणून मोठे तपस्वी आहेत, एक साधारण फाटलेले कपडे घातलेले ब्राह्मण आहेत हे. यांची एवढी सेवा करतात. पण विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर आपल्याला भक्तीचा दृष्टिकोन देतात. विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर म्हणतात एका क्षत्रियाने ब्राह्मणाची पूजा करणे, त्यांचं पाद प्रक्षालन करणे खूप मोठं काही मोठी गोष्ट नाहीये. आदर आतिथ्य तर सगळे क्षत्रिय करतात. पण विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर आपल्याला खोल उत्तर देतात पण किती क्षत्रिय आहेत जे तेव्हा ब्राह्मणांची पूजा करताना पाद प्रक्षालन करताना डोळ्यातून अश्रू वाहत असतात आणि म्हणत असतात माझं किती मोठं सौभाग्य आहे की माझा प्रेमळ मित्र आज मला भेटायला आला. आदर करणं तर सर्वसामान्य गोष्ट आहे, पण प्रेम करणं आणि त्या प्रेमापोटी अश्रू वाहणं हे सर्वात असाधारण गोष्ट आहे. तर जेव्हा आपण कृष्ण कथा ऐकतो तेव्हा असे जे आपले शुद्ध भक्त आहेत, श्रील प्रभुपाद आहेत, श्रील विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर आहेत, ते लहान लहान गोष्टीवर आपलं लक्ष घेऊन जातात. जेव्हा कालियाच्या फणांवर श्रीकृष्ण लाथा मारतायत, लत्ता प्रहार करतायत आणि त्याच्या तोंडातून सगळं विष काढण्याचा प्रयत्न करतायत, ती जी प्रक्रिया आहे ती साधारणपणे पण करू शकत होते. फक्त लाथा जर मारायच्या आहे तर कोणीही मारू शकतो. पण श्रीकृष्ण जेव्हा लाथा मारत होते तेव्हा खूप सुंदर नृत्य पण करत होते. आणि ते खूप सुंदर नृत्य कोणासाठी करत होते? परित्राणाय साधूनाम विनाशायच्या दुष्कृताम, या दोन गोष्टींसाठी श्रीकृष्ण या जगात येतात. पण परित्राणाय साधूनाम हे आधीही करतात आणि विनाशायच्या दुष्कृताम हे नंतर करतात. अर्थात तिथे जे सगळे व्रजवासी लोक होते त्यांना बिचाऱ्यांना खूप त्रास झाला होता, कारण काही गोपमित्र जाऊन घरी बोलले होते श्रीकृष्ण कालियाशी लढतायत आणि त्यांना जी मानसिक इजा झाली होती, जी उत्कंठा निर्माण झाली होती, त्याला शांत करण्यासाठी श्रीकृष्णाने तिथे खूप सुंदर नृत्य केलं होतं. जेव्हा शंकरजी नृत्य करतात तेव्हा जगाचा विनाश होतो. तांडव नृत्य करतात. पण श्रीकृष्ण जेव्हा नृत्य करतात तेव्हा प्रेमाचा उद्भव होतो. हा फरक आहे. श्रीकृष्णांचं नृत्य, श्रीकृष्णांचे प्रत्येक क्रिया, श्रीकृष्णांचं बघणं, श्रीकृष्णांचं चालणं, श्रीकृष्णांचं हसणं, या सगळ्या गोष्टींमागे फक्त एकच हेतू असतो. जीवात्मे जे मला विसरून या जगामध्ये वावरतायत त्यांच्या हृदयामध्ये मला प्रेमाच्या बीजाची पेरणी करायची आहे. आणि जितकं आपण हरिकथा ऐकू श्री चैतन्य महाप्रभूंच्या शब्दांमध्ये श्रवणद्वारा कराये सिंचन, तर भक्त जेव्हा कानाद्वारे श्रवण करतात तर श्री चैतन्य महाप्रभू म्हणतात हृदयामध्ये पेरलेल्या भक्तिलता बीजाला ते पाणी टाकतात. तर समजा आपण दीक्षा घेतलीये आणि दीक्षेमध्ये गुरु महाराज आपल्या हृदयामध्ये भक्तिलता बीज पेरतात, पण त्याला जर आपण पाणी नाही टाकलं तर ते बीज खूप छान आहे पण ते बीज पालवी फुटणार नाही त्याला. तर म्हणून दीक्षेनंतर जर आपल्याला खरोखर त्या रोपाला वाढायचं असेल आणि वैकुंठापर्यंत जायचं असेल तर आपल्याला त्याला पाणी टाकायला लागेल आणि ते पाणी म्हणजे नित्य श्रवण करणे. श्री चैतन्य महाप्रभू आपल्याला सांगतात. तर हे जे लहान लहान मुद्दे आहेत हरिकथेतले ते आपल्याला कधी कळतील? जेव्हा आपण ती हरिकथा शुद्ध भक्तांकडून जेव्हा ऐकू तेव्हा. एक खूप सुंदर श्लोक आहे, हा आहे, मी तुम्हाला स्क्रीनवर पण दाखवू. तो 10व्या स्कंदामध्ये श्रीकृष्ण अक्रूराशी बोलतायत आणि अक्रूराशी बोलताना अक्रूरला सांगतात की पांडवांना सध्या कौरवांच्या नगरीत आहेत आणि तिथे धृतराष्ट्र दुर्योधन दुशासन हे त्यांच्यासोबत फार वाईट काही गोष्टी करतायत.
तर माझी एक इच्छा आहे की तुम्ही जाऊन तिथे ते व्यवस्थित आहेत का ही खबर काढून आणा. तर श्रीकृष्ण अक्रूराला पांडवांची काळजी घेण्यासाठी पाठवतायत. तेव्हा अक्रूराची स्तुती करताना काय म्हणतात? नाही अम्मयानी तीर्थानी न देवा मृगाशी शिलामया ते पुनंती उरुकालेन दर्शनाद एव साधवः. त्याच्यामध्ये भाषांतरामध्ये येतं अम्मयानी तीर्थानी म्हणजे जिथे पवित्र पाणी आहे, तीर्थ आहे म्हणतात. कोणी नाकारू शकत नाही की पवित्र पाण्याच्या तीर्थाने मनुष्याची शुद्धीकरण होत नाही, किंवा कोणी याला नाकारू शकत नाही की जेव्हा देवता एखाद्या दगडाची प्रतिमा स्वीकारतात, मृत मृत म्हणजे मातीची मूर्तीचा आकार स्वीकारतात, तेव्हा ते शुद्ध करत नाहीत. पण म्हणतात देवतांची पूजा किंवा पवित्र तीर्थांमध्ये जे पाणी आहे ते दीर्घ कालाने एका व्यक्तीला पवित्र करतं, पण साधू संत केवळ त्यांच्या दर्शनाने पवित्र करतात. म्हणून त्या श्लोकावर टीका करताना विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर म्हणतात, ऍक्च्युली श्रीकृष्णांचं असं म्हणणं आहे, बिचारे ते पांडव त्या वाईट परिस्थितीमध्ये फसल्यात, पण तुमच्यासारखे जर शुद्ध साधू संत तिथे गेले तर केवळ तुमच्या दर्शनाने त्यांना खूप आनंद होईल, आणि नंतर मला येऊन सांगा की त्यांची काय परिस्थिती आहे. जर गरज पडली तर मग मी पण त्यांना मदत करण्यासाठी जाईन. अजून एक खूप सुंदर श्लोक आहे, आपण बघूया. हा आहे स्कंद क्रमांक 3, अध्याय क्रमांक 25 आणि श्लोक क्रमांक 25. तर याच्यामध्ये हे कपिल ऋषी आहेत, ते आपल्या माता देवहूतींना म्हणतात, सतां प्रसंगान मम वीर्य संविदो भवन्ति हृत्कर्ण रसायना कथा तज्जोषणादाशु अपवर्ग वर्त्मनि श्रद्धा रतिर्भक्तिरनुक्रमिष्यति. तर सताम म्हणजे तो हे करू शकतो का? तर सताम म्हणजे भक्त, सत्संग म्हणजे भक्तांचा संग, तर सताम अशा लोकांच्या संगतीमध्ये माझ्याबद्दल मम वीर्य संविदो, माझ्या ज्या मोठमोठ्या कथा आहेत ज्याच्यामध्ये मी मोठमोठ्या गोष्टी केल्यात, पराक्रम केलेत, तर जर माझ्याबद्दल ऐकलं, पण कोणा भक्तांच्या संगतीमध्ये, तर इथे आहे प्रसंग. प्रसंग म्हणजे आपल्यापेक्षा उच्च भक्तांच्या संगतीमध्ये. वैष्णवांचे वेगवेगळे प्रकार असतात. या श्लोकावर टीका करताना विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर म्हणतात, जेव्हा आपण साधारण भक्तांच्या संगतीमध्ये बसून हरिकथा ऐकतो, त्यांनी भजन क्रिया होते. भजन क्रिया म्हणजे आपण त्यामध्ये सहभागी होतोय, आणि आपला जो काळ आहे, आपला जो वेळ आहे, त्याचा साधारणपणे आपण अपव्यय करत असतो, वाया घालवत असतो. पण जेव्हा आपण हरिकथा ऐकतो तेव्हा कमीत कमी त्या वेळेचा अपव्यय होत नाहीये. पण जर खरोखर हृदयामध्ये आपल्याला परिवर्तन आणायचं असेल, तर विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर म्हणतात इथे भगवंतांनी एक शब्द वापरलाय, प्रसंगम. प्रसंगम म्हणजे जे उच्च भक्त आहेत, जे शुद्ध भक्त आहेत, त्यांच्याकडून जर आपण ऐकलं मग काय होतं? हृत्कर्ण रसायन. तर ती जी कथा आहे ती एका रसायनाचं काम करते. तर ती जी कथा आहे ती रसायनाचं काम करते, म्हणजे ती आपल्याला शुद्ध करते. आपल्याला जे आजार आहे, आजाराला ती शुद्ध करते. आणि त्याच्यानंतर काय होतं? तर जोषणाद आशु अपवर्ग वर्तमनी, आपण मुक्तीच्या रस्त्यावर चालायला लागतो, आणि 3 गोष्टी होतात. अनुक्रमिष्यती. अनुक्रमिष्यती म्हणजे क्रमाक्रमाने होतात. काय काय 3 गोष्टी होतात? सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे श्रद्धा निर्माण होते. तर विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर याच्यावर टीका करताना म्हणतात, श्रद्धा कशी निर्माण होते? आपण जेव्हा कथेमध्ये ऐकतो श्रीकृष्णांनी या भक्ताला कशा प्रकारे वाईट परिस्थितीतून वाचवलं, श्रीकृष्णांनी कशा प्रकारे गजेंद्राला वाचवलं. आता नरसिंह जयंती येणार आहे. नरसिंह देवांनी एक आगळं वेगळं रूप घेतलं आणि प्रल्हादाला कसं काय वाचवलं? स्वतःचे वडील जेव्हा त्याला त्रास देत आहेत, रक्षण करते जेव्हा त्याला त्रास देत आहेत, तेव्हा नरसिंह देवाने एक वेगळं रूप घेतलं. विषय एका भक्ताला वाचवण्यासाठी आणि एका भक्ताचे शब्द खरे करण्यासाठी नर सिंह रूप घेतलं. तर जेव्हा अशा प्रकारच्या कथा ऐकतो, परमेश्वर नेहमी एका गायीप्रमाणे, एका वासराप्रमाणे आपल्या भक्ताची काळजी घेतात. गाय ही नेहमी सोजवळ, नेहमी कृपाळू, नेहमी सौम्य असते.
पण तीच गाय जर एखाद्या व्यक्तीने वासराकडे जर चुकीच्या नजरेने जरी बघितलं, तीच प्रेमळ गाय शिंग पण दाखवते. ध्रुव महाराजांच्या प्रार्थनांमध्ये शेवटची जी त्यांची प्रार्थना आहे त्याच्यामध्ये ध्रुव महाराज ही उपमा देतात. म्हणतात, तुम्ही एका गायीप्रमाणे आहात भगवंत. गाय आपल्या वासरासाठी दोन गोष्टी करते. एक म्हणजे त्या वासराला नेहमी पोषण देते, दूध देते. आणि जर कोणी त्या वासराकडे चुकीच्या नजरेने बघितलं तर शिंग पण दाखवते. तसं म्हणतात, भगवंत साधारणपणे तुम्ही तुमच्या भक्तांचं पोषण करता, त्यांना प्रेम देता, पण जर कोणी चुकीच्या नजरेने बघितलं तर गायी शिंग दाखवते, तसं तुम्ही त्याचं रक्षण करता. तर विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर आपल्याला म्हणतात, पहिली गोष्ट, पहिला परिणाम जो एका भक्तावर होतो, जो तो हरिकथा ऐकतो, परमेश्वराच्या सुरक्षिततेवर त्याला श्रद्धा निर्माण होते. त्याला एक लक्षात येतं, या जगामध्ये मला कोणीही त्रास देऊ शकत नाही, आणि जर कोणी त्रास द्यायला उभा राहिला तर श्रीकृष्ण माझी रक्षा करतील. दुसरी गोष्ट क्रमाने काय होते, रती. रती म्हणजे परमेश्वराप्रती हळूहळू आकर्षण निर्माण होतं. जसं जसं आपण हरिकथा ऐकतो अजून, मग विश्वास, ठाम विश्वास झाला, परमेश्वर माझी रक्षा करतील. मग नंतर हळूहळू हळू थोडी रती, थोडी रुची निर्माण होते. आणि नंतर याची पूर्णता कुठे येते? याची पूर्णता येते भक्ती. त्यांनी भाषांतर केलंय प्रेम. तर श्रद्धापासून रती निर्माण होते, रतीपासून भक्ती निर्माण होते. ज्या प्रकारे सध्या आपण उन्हाळ्यामध्ये आहोत, तर आधी कच्चा आंबा असतो, तोच कच्चा आंबा हळूहळू पिकायला लागतो आणि अर्धवट पिकतो, आणि कधी कधी लोक फसतात तो आंबा घेऊन. पण त्याला जर अजून काही वेळ आपण झाडावर राहू दिलं तर तीच कैरी, तोच अर्धा पिकलेला आंबा नंतर गोड छान रसाळ आंब्यामध्ये परिवर्तित होतो. तशा श्रद्धा, रती आणि भक्ती प्रत्येक भक्तामध्ये निर्माण होते, जर हरिकथेचं रसायन आपल्या कानांद्वारे आपण जर श्रवण करत राहिलो तर. तर म्हणून शुद्ध भक्तांना जर आपण सेवा केली तर शुद्ध भक्तांचा जो गुण आहे तो त्या रत्नाप्रमाणे आपल्यामध्ये पण येईल. आणि शुद्ध भक्तांचा एक गुण आहे, नेहमी त्यांना हरिकथेमध्ये रुची आहे. श्रील सनातन गोस्वामी राधा कुंड जवळ एक चकलेश्वर महादेव आहे, मानसी गंगेजवळ. मानसी गंगेजवळ एक चकलेश्वर महादेव आहेत. तिथे त्याच्या जवळ तिथे राहायचे, कारण पवित्र जागा आहे ती. पण एक अशी घटना आली की तिथे भरपूर डास होते, आणि ते डास सनातन गोस्वामींना त्रास देत होते. सनातन गोस्वामी यांना श्री चैतन्य महाप्रभूंनी सांगितलं होतं की तुम्ही भक्ती ग्रंथ लिहा. तर भक्ती ग्रंथ लिहिताना त्यांना त्रास व्हायचा. तर एक दिवशी त्यांनी मनातल्या मनात विचार केला, मी इथे नाही राहू शकत, कारण मला गुरूंची सेवा करायची आहे. तर तेव्हा शंकरजी आहेत, शंकरजींनी वैदिक संस्कृतीमध्ये प्रत्येक गोष्टीचे एक देवता आहेत. वायू ते देवता आहेत, सूर्य देवता आहेत, चंद्र देवता आहेत, अग्नी देवता आहेत, पाणी पुरवठा चे देवता आहेत. तशा प्रकारे दासांचे एक देवता आहेत. तर शंकरजींनी त्या दासांच्या देवतांना बोलवलं आणि म्हणाले, इथे सनातन गोस्वामी राहत आहेत आणि मला त्यांचा संग करायचा आहे, आणि ते जर इथून सोडून गेले मला ते आवडणार नाही, कृपया तुम्ही गरजेचं आहे ते करा. आणि त्या डासांच्या देवतांनी तिथे उपस्थित सर्व डासांना तिथून बाहेर काढलं. आजही मानसी गंगेमध्ये कारण तिथे दुधाचं नेहमी अभिषेक चालू असतो गोवर्धनजींचा. तर ऍक्च्युली दूध आणि असे जे सगळे असे थोडे गोड आणि चिकट पदार्थ असतात, तिथे नेहमी माशा आणि डास असतात. तर आजही त्या पूर्ण प्रदेशामध्ये डास आहेत. पण चकलेश्वर महादेवच्या जवळ जिथे सनातन गोस्वामी राहायचे तिथे आजही डास आहेत. तर शुद्ध भक्तांचा संघ विचार करा, शंकरजी स्वतः किती महान वैष्णव आहेत, पण त्या शंकरजींना पण सनातन गोस्वामींचा संघ पाहिजे. तर या सनातन गोस्वामींना समजा आपण त्यांच्या आज्ञेनुसार जर आपलं जीवन आपण वळण केलं तर आपण सनातन गोस्वामींचा पण संघ करतोय. एकदा परमपूज्य राधानाथ महाराज एका हल्लीच्याच 6 महिन्यापूर्वी वगैरे त्यांनी प्रवचन दिलं असेल, त्याच्यावर चर्चा करताना एक खूप छान गोष्ट बोलले. तर तिसऱ्या स्कंदामध्ये असं एक वर्णन येतं, दुसऱ्या किंवा तिसऱ्या अध्यायामध्ये, की अं, अर्जुन जेव्हा बाण मारतायत तेव्हा त्या बाणांनी समोरचं जे कौरव सैन्य होतं, ज्याला ज्याला बाण मारले त्यांनी ते व्यक्ती शुद्ध झाले. आणि कारण श्रीकृष्ण समोर बसले होते अर्जुनाच्या, तर प्रत्येक कौरव सैन्याच्या व्यक्तीला अर्जुनाने बाण मारले तर ते शुद्ध झाले. त्यांच्या चुकीच्या जेवढे संस्कार होते सगळे शुद्ध झाले.
आणि त्या शुद्ध अवस्थेमध्ये त्यांनी समोर बसलेल्या श्रीकृष्णांचं दर्शन केलं. तर मृत्यूच्या वेळेस अंतकाले नारायण स्मृती व्हायला पाहिजे. तर वाईट जीवन जगलेत आणि वाईट विचार केलेत, पण अर्जुनाच्या बाणाने पवित्र झाले आणि त्या पवित्र स्थितीमध्ये त्यांनी श्रीकृष्णांच्या त्या सुंदर चेहऱ्याचं दर्शन केलं, तर त्यांनी भगवत धाम स्वीकारलं. तर या श्लोकावर राधानाथ महाराज जेव्हा बोलत होते तेव्हा म्हणाले, किती आश्चर्याची गोष्ट आहे. म्हणाले की श्रीकृष्णांनी स्वतः शिशुपालाला मारलंय, पण शिशुपालाला भगवत धाम नाही मिळालं, शिशुपालाला ब्रह्मज्योती मिळाली. श्रीकृष्ण ज्याला मारतात त्याला भगवत धाम नाही मिळत, श्रीकृष्ण ज्याला मारतात त्याला मुक्ती मिळते. आणि अर्जुन जे श्रीकृष्णांचे आज्ञा पालन करून सेवे भावनेमध्ये, समर्पणाच्या भावनेमध्ये जेव्हा श्रीकृष्णांचं आज्ञापालन करून मारतायत, तेव्हा त्या व्यक्तीला अशी अरेंजमेंट केली भगवंताने की त्याला भगवतधाम मिळालं, त्याला केवळ मुक्ती नाही मिळाली. तर म्हणाले, जेव्हा आपण वैष्णवांची सेवा करतो तेव्हा त्याच्यामध्ये तो फायदा असतो की जर वैष्णवांकडून नेहमी आपल्याला जास्ती कृपा मिळते, परमेश्वराकडून पण जी कृपा नाही मिळत ती शुद्ध भक्तांकडून, अर्जुनाकडून, या कौरव सैन्यातल्या व्यक्तींना मिळाले. तर जर आपण शुद्ध भक्तांची सेवा केली तर आपल्याला काय नाही मिळणार. एक गोविंद माताजी आहेत आणि गोविंद माताजी एकदा म्हणत होते, प्रभुपादांचे शिष्य आहेत, तर ते म्हणतात, प्रभुपाद एकदा गृहस्थ जीवनाबद्दल सांगत होते. तर सांगत होते, मी जेव्हा गृहस्थ होतो तेव्हा श्रीमंत होतो आणि तेव्हा आमच्या घरी बासमती भात आम्ही खायचो. तर साधारणपणे कुठल्याही घरी जे नोकर आहेत, नोकरांना कधी बासमती भात वगैरे मिळत नाही. तर म्हणाले की कलकत्त्यामध्ये इतर जे श्रीमंत लोक होते ते नोकरांना नेहमी एक साधारण भात द्यायचे, पण मी विचार करायचो नाही, हा सेवा करतोय. आणि तेव्हा प्रभुपादांनी सांगितलं, कोणी पण व्यक्ती आपली सेवा करत असेल तर आपण त्याच्याप्रती ऋणी होतो. आणि प्रभुपादांनी सांगितलं, जरी एखादा मालक एका नोकराला पगार जरी देत असेल तरी त्यांनी असा कधी विचार करू नये, पगार दिला म्हणजे सगळं आपलं झालं. नाही, कोणाचीही सेवा जेव्हा आपण स्वीकारतो तेव्हा आपण ऋणी होतो. मग प्रभुपाद म्हणाले, त्या भावनेत मी माझ्या नोकरांना पगार तर द्यायचो, पण त्या ऋणी असल्याच्या भावनेमध्ये मी त्यांना बासमती भात खाऊ घालायचो. तर काही दिवसांनी एक नोकर माझ्याकडे आला आणि म्हणाला, साहेब, तुमचा मोठेपणा आहे की तुम्ही तो महाग बासमती भात आम्हाला खाऊ घालताय, पण माझी एक विनंती आहे, मला तो साधारण भात मिळेल का? तो लहान दाण्याचा जो भात आहे तोच मला आवडतो, त्याची चव मला आवडते. तर प्रभुपाद त्या सगळ्या शिष्यांना नंतर अनेक वर्षांनी अमेरिकेमध्ये सांगतायत की कसं दुर्भाग्य आहे बघा, की ऍक्च्युली माझ्या घरी राहत होता तो नोकर आणि इतर साहेबांच्या घरी त्याला बासमती भात मिळणार नव्हता, पण माझ्या घरी मी बासमती भात देत होतो. पण तरी तो म्हणतोय की मला बासमती भात नको, माझ्या जिभेला त्या बासमती भाताला अनुभव करण्याची, त्याचा रस घेण्याची सवय नाहीये. तर प्रभुपाद म्हणत होते, एका व्यक्तीवर तमोगुण, रजोगुण आणि सत्वगुणाचा किती प्रभाव असू शकतो की त्याला खूप छान उत्कृष्ट बासमती भात मिळतोय, पण तो त्या बासमती भाताला नाही म्हणतोय. तर प्रभुपादांचं म्हणणं होतं की या जगाची किती वाईट परिस्थिती आहे. कुठे नश्वर गोष्टींमध्ये एक नश्वर रस असतो सुखाचा, आणि कुठे प्रभुपाद आणि वैष्णव आपल्याला अनश्वर परमेश्वराच्या अनश्वर भक्तीचा अनश्वर आनंद देत आहेत. पण आपल्याला तो बासमती भात आवडत नाही आणि आपण आपल्या लहान लहान गोष्टींकडे आकर्षित होतो. एकदा गोविंद माताजी परत म्हणत होते की सुरुवातीला मी जेव्हा प्रभुपादांच्या आंदोलनाशी जोडली तेव्हा एक दिवशी प्रभुपादांनी मला म्हटलं, 4 फूट बाय 4 फुटाचं राधाकृष्णाचं चित्र तू तयार कर, कारण मला पेंटिंग येत होतं. मग ते मी चित्र तयार केलं. त्याच्यानंतर म्हणाले, 4 फूट बाय 3 फुटाचं माझं पण एक चित्र कर. आणि प्रभुपाद एका व्यासासनावर बसले होते आणि प्रभुपादांच्या व्यासासनाच्या पाठीमागे श्री चैतन्य महाप्रभूंचं चित्र होतं. श्री चैतन्य महाप्रभूंचे हात असे वर होते आणि संकीर्तन करत होते. आणि तेव्हा प्रभुपादांनी स्वतःला अशा प्रकारे बसवलं त्या व्याससनावर की मागे पेंटिंग मध्ये जे श्री चैतन्य महाप्रभू होते त्यांचे पाय हे शिल प्रभुपादांच्या डोक्यांना स्पर्श करत होते. तर प्रभुपादांनी बरोबर अशी ती अरेंजमेंट केली त्यांच्या व्याससनाची. आणि जेव्हा श्री चैतन्य महाप्रभूंचे पाय त्यांच्या डोक्याला स्पर्श करताना असे दिसत होते, म्हणाले, आता माझं पेंटिंग कर. आणि गोविंद माताजींनी ते पेंटिंग केलं. तर गोविंद माताजी मनातल्या मनात विचार करतायत की श्री चैतन्य महाप्रभूंची कृपा माझ्यापर्यंत आली आहे आणि मी तुम्हापर्यंत देतोय, हे दर्शवण्यासाठी श्रील प्रभुपादांनी कशा प्रकारे ते व्यासासन ठेवलं,
श्री चैतन्य महाप्रभूंच्या पायाजवळ त्यांचं डोकं आलं आणि म्हणाले, आता माझं पेंटिंग कर. तर ते पेंटिंग अजूनही फेमस आहे की श्री चैतन्य महाप्रभूंचे पाय असे प्रभुपादांना स्पर्श करतायत. गोविंद माताजी म्हणतात की आम्ही जेव्हा सुरुवातीला आलो प्रभुपादांकडे, तेव्हा आमचे वाईट सवयी होते, आमचे वाईट इतिहास पण खराब होता आमचा. पण प्रभुपदांनी त्या सगळ्या गोष्टींकडे नाही बघितलं. प्रभुपदांनी आम्हाला सेवा दिली. सुरुवातीला आम्ही जप पण करायला तयार नव्हतो, कारण आम्हाला श्रीकृष्ण कोण आहेत हे पण माहिती नव्हतं. पण प्रभुपादांनी बघितलं यांच्याकडे काय कला आहे, हे काय करू शकता श्रीकृष्णासाठी. तर ज्यांना ज्यांना जी गोष्ट येत होती, मला पेंटिंग येत होतं तर मला म्हणाले पेंटिंग करा. तर म्हणतात की प्रभुपादांनी सुरुवातीला जप पण नाही दिला, वैयक्तिक लेवलवर कीर्तन करायचे, पण म्हणाले आम्हाला सगळ्यांना त्यांनी आमच्या स्वभावाला अनुरूप आणि आमच्या कले किंवा कौशल्याला अनुरूप आम्हाला सेवा दिली. आणि ती सेवा करून करून आम्ही हळूहळू प्रभुपादांच्या जवळ गेलो आणि प्रभुपादांची कृपा म्हणून आम्हाला मग हरिनामाप्रती पण रुची प्राप्त झाली. अजून एक कथा आहे की मायापूरमध्ये श्रील प्रभुपादांचे राहण्याची जागा आहे. तिथे दोन माताजी होते, त्यांची सेवा करत होते. एकाचं नाव होतं कृष्ण रूपा माताजी आणि एकाचं नाव होतं श्रुती रूपा माताजी. तर श्रुती रूपा माताजींची सेवा होती त्यांच्यासाठी स्वयंपाक करणे, आणि कृष्ण रूपा माताजींची सेवा होती की त्यांचा जो रूम आहे त्याला नीट आवरणे. तर कृष्ण रूपा माताजी वर्णन करतायत, दररोज प्रभुपाद मॉर्निंग वॉकला जायचे आणि मॉर्निंग वॉकला जेव्हा निघायचे तेव्हा मोठे मोठे संन्यासी किंवा मोठे मोठे कोणी टेम्पल प्रेसिडेंट वगैरे असेल ते त्यांच्यासोबत जायचे. तर आम्हा महिलांना कधी प्रभुपादांसोबत ते मॉर्निंग वॉकला जायला कधी चान्स नाही मिळायचा. मग आम्ही काय ठरवलं, प्रभुपादांसोबत आपल्याला जायला नाही मिळत आहे, पण प्रभुपादांची सेवा करायला नाही मिळते असं आहे का? नाही. मग आम्ही ठरवलं आम्ही काय करू, प्रभुपाद जेव्हा जातात तेव्हा त्यांची रूम आवरूया, त्याचे बेडशीट्स चेंज करूया वगैरे. तर अशी एका वेळेस कृष्णरूपा माताजींनी बेडशीट वगैरे चेंज करत होते, थोडा उशीर झाला, तेवढ्यात प्रभुपाद आले. पण त्यांना मनात विचार आला, आज कदाचित प्रभुपाद बघतील की त्यांची रूम कोण आवरते रोज. तर त्यांनी थोडा स्पीड कमी केला आणि बघत होते की प्रभुपादांनी जर मला बघितलं, प्रभुपादांनी मला शाबासकी दिली तर खूप छान वाटेल मला. तर तेव्हा श्रुतिरूपा माताजींनी त्यांना काही सकाळी सॅलड आणून दिला खाण्यासाठी. तर त्याच्यामध्ये काकडी होती. तर कृष्णरूपा माताजी ते बेडशीट वगैरे आवरतात, मागे बघत नाहीयेत की प्रभुपाद काय करतात, आणि मध्येच त्यांनी आवाज "हो" असा आवाज आला. तर त्यांनी मागे वळून बघितलं तर प्रभुपादांनी म्हणजे ती काकडी खाल्ली होती आणि ती त्यांना कडू लागली होती. मग "हो" असं केलं होतं, ते तोंडाला त्यांना सहन नाही झालं. तर मग श्रुतिरूपा माताजी आले, त्यांनी विचारलं, प्रभुपादांनी विचारलं, तू त्या काकडीला खाऊन नाही बघितलंस का मला देण्यापूर्वी? तर त्या माताजीने म्हटलं, प्रभुपाद तुम्हाला देण्यापूर्वी ते खाऊन बघायला पाहिजे का? कारण आपण तर ऐकलंय की भगवंतांना देण्यापूर्वी खायचं नसतं. प्रभुपादांनी म्हणाले, हो, मला काकडी देण्यापूर्वी खाऊन बघायला पाहिजे, कधी 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 काकडी कडू असते. मग तेव्हा कृष्ण रूपा माताजींनी मनातल्या मनात विचार केला की आपण आपले नियम लावतो की हे असं करायला पाहिजे, आपलं नाही करायला पाहिजे. पण त्या दिवशी प्रभुपादांनी एक छोटीशी एक प्रॅक्टिकल शिकवण दिली की जेव्हा शिरा बनवतोय तेव्हा टेस्ट करायची गरज नाहीये. साखर, वेलची पावडर आणि रवा आणि तूप आणि जे काही आहे त्याची एक टेस्ट येणारच आहे. पण काकडी आपल्या सर्वांना माहितीये कधी कधी कडू असते, कधी कधी पूर्ण कोशिंबीर आपल्याला फेकायला लागेल जर ती कडू असेल तर. तर तेव्हा प्रभुपादांनी एक प्रॅक्टिकल गोष्ट सांगितली, काकडी सारखी गोष्ट प्रभुपदांना ऑफर करण्याआधी थोडीशी खाऊन बघू शकतो आणि बघू शकतो किती गोड आहे का. तर अशा प्रकारे कृष्णरूपा माताजी मनातल्या मनात विचार करतायत, म्हणजे ऍक्च्युली काय करायचंय माहितीये, प्रभुपदांनी जे सांगितलं ते करायचं. तर ज्यांनी ज्यांनी आपापल्या जीवनामध्ये गुरु महाराजांच्या आज्ञेला, आचार्यांच्या आज्ञेला आपल्या जीवनामध्ये प्राधान्य दिले आणि त्याच्यानुसार ते जीवन, कधी कधी इतर लोकांना ते कळत पण नाही. इतर लोकांना वाटतं की हे नियमाच्या विरुद्ध आहे, पण त्यांना जर गुरूंनी सांगितलं असेल की हे असं करा, तर त्यांना ते करणं त्यांच्यासाठी श्रेयस्कर आहे. एक प्रचारक आहेत आपल्या इस्कॉनमध्ये, खूप मोठे प्रचारक आहेत, खूप म्हणजे पूर्ण जगामध्ये ख्याती आहे, त्यांचे व्हिडिओ सगळे जण बघतात. पण त्यांची प्रचार करण्याची जी स्टाईल आहे ती इतर प्रचारकांपेक्षा वेगळे आहे. त्यांच्या प्रचारामध्ये ते कधी भागवतमचा कुठला श्लोक नाही सांगत, त्यांच्या प्रचारामध्ये कधी ते भगवद्गीतेतला श्लोक नाही सांगत. आणि काही प्रमाणात मी असं पण म्हणू शकतो की ते कृष्ण हा शब्द पण नाही उच्चारण करत, परमेश्वराबद्दल पण काही बोलत नाही. पण इतके फेमस आहेत आणि लोकांना इतके आवडतात आणि जीवन उपयोगी शिकवणी देतात. तर काही वर्षांपूर्वी काही इतर भक्तांनी
हा खूप मोठा प्रश्न उचलला होता की हे जर इस्कॉन मध्ये आहेत, श्रीकृष्णांचा कधी उल्लेख नाही करत, श्री चैतन्य महाप्रभूंचा उल्लेख नाही करत, प्रभुपादांचा कधी उल्लेख नाही करत, पण जीवन उपयोगी शिकवणी देतात, खूप फेमस आहे, चांगली गोष्ट आहे, भागवत चैतन्य चरित्रामध्ये गीतेबद्दल कधी नाही बोलत, तर हे याला काही आपण सुधारणा करायला पाहिजे की नाही. तेव्हा त्या प्रचारकांना जेव्हा हा प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा त्यांनी सांगितलं, मी हा प्रश्न माझ्या गुरु महाराजांना विचारला आणि गुरु महाराजांना मी सांगितलं, मी ज्या पद्धतीने प्रचार करतोय, मी अनेक अनेक लोकांपर्यंत पोहोचतोय आणि कुठेतरी भगवा हा जो वस्त्र आहे त्याला स्वीकृती मिळते. तर जर मी कृष्ण चैतन्य महाप्रभू राम नरसिंह यांचा उल्लेख नाही केला, गीता भागवत चैतन्य याचा उल्लेख नाही केला, परमेश्वराचा उल्लेख नाही केला, पण जीवन उपयोगी शिकवणी दिल्या तर चालेल का? तर तेव्हा त्यांच्या गुरु महाराजांनी त्यांना ती अनुमती दिली आणि त्या दिवशीपासून ते तसाच प्रचार करतात. कधी परमेश्वराचं नाव नाही घेत, पण कोणी त्यांना काही बोलू नाही शकत. का बरं? कारण त्यांना त्यांच्या गुरूंनी ती परवानगी दिली आहे. तसंच आपण कधी कधी इतर वैष्णवांना आपण म्हणतो की हे वैष्णव असे काय आहेत, पण जर त्यांना तशी अनुमती मिळाली असेल, जर त्यांनी तशा प्रकारे परवानगी घेतली असेल, तर मग आपल्याला लक्षात द्यायला पाहिजे त्यांच्यासाठी ते बरोबर आहे. म्हणून आजच्या श्लोकामध्ये सांगितलंय, त्यात महत् सेवया विप्र पुण्यतीर्थ निषेवणात, की जेव्हा आपण साधू संतांची सेवा करतो तेव्हा शुश्रूषो श्रद्धानस्य वासुदेव कथारुची, जेव्हा गुरूंच्या आज्ञेचं पालन करतो तेव्हा परमेश्वराची स्तुती ऐकण्यासाठी इथे रुची निर्माण होते. शेवटची एक गोष्ट, खूप मस्त गोष्ट आहे ही. प्रभुपाद विमानाने भरपूर प्रवास करायचे. एक दिवशी विमानामध्ये प्रवास करत असताना प्रभुपादांना भूक लागली, तर त्यांच्या सेक्रेटरीने कुरमुरे काढले. तर थोडे भाजलेले फोडणीचे कुरमुरे होते आणि प्रभुपादांनी खाल्ले आणि उरले काही त्या भांड्यात. तर एअर हॉस्टेस होती अमेरिकन, ती तेव्हा तिथे प्रवास करत होती, पुढे मागे जात असेल तर तिने बघितलं. तिला काय झालं कोणाला माहिती नाही, हे सेक्रेटरी म्हणतात मलाही माहिती नाही काय झालं. त्या सेक्रेटरीनी एअर होस्टेसनी त्या भांड्यामध्ये प्रभुपादांच्या देखत हात टाकला आणि प्रभुपादांनी कसा तो असा मुठभर कुरमुरे तोंडात टाकायचे, तसे त्या एअर होस्टेसनी पण ते मुठभर कुरमुरे तोंडात टाकले आणि प्रभुपादांनी काही बोललेच नाही. प्रभुपादांचा महा तिने प्रभुपादांच्या उपस्थितीमध्ये घेतला, प्रभुपाद काही बोलले नाही आणि हे सेक्रेटरीने ते बघितलं. मग नंतर ही घटना सांगितली, असं असं झालं, बरं झालं. आता 1990 या दरम्यान, म्हणजे त्या घटनेनंतर मला वाटतं 15 ते 20 वर्षानंतर ब्राझीलमध्ये काही भक्त असे थोडे गावामध्ये वगैरे प्रचार करत होते, हरिकीर्तन करत होते. तेव्हा गावातल्या लोकांनी सांगितलं, अरे इथे पण एक महिला राहते आणि ते हाच काहीतरी हरे कृष्ण काहीतरी करत असेल, तर तुमच्यातली आहे का ती महिला? तर हे म्हणतात, अरे या भागामध्ये आम्ही कधी प्रचाराला नाही आलो, कोण आहे बघूया म्हणून. तर बघायला गेले तर एक म्हातारी बाई होती, वयस्कर बाई होती. ती एका घरात राहत होती, साधे कपडे, तिने केस पण कमी केले होते आणि ती हरे कृष्ण महामंत्राचा 24 तास जप करत होती. तर तिला यांनी विचारलं की तुम्हाला हरे कृष्ण महामंत्र कुठून मिळाला? तर ते म्हणाले की एकदा हे जे स्वामीजी आहेत हे एअरप्लेन मध्ये प्रवास करत होते, तेव्हा मी एअर होस्टेस होते आणि तेव्हा मी त्या स्वामीजींचा जो कुरमुरे होते ते खाल्ले. त्या दिवशीपासून का कोणास ठाऊक, पण मला एक थोडं वेगळं आकर्षण निर्माण झालं आणि नंतर हळूहळू मी इथपर्यंत पोहोचली. तर ही गोष्ट जेव्हा लीक झाली, तेव्हा मग या सेक्रेटरीने सांगितलं की ही तीच एअर होस्टेस आहे. तसं प्रभुपादांच्या जीवनामध्ये ज्यांनी ज्यांनी प्रभुपादांचा काहीतरी महाप्रसाद केलाय किंवा ज्यांना प्रभुपादांचा तो महाप्रसाद चाखण्याची संधी नाही आहे, पण समजा प्रभुपादांनी सांगितलं आपल्या सर्वांना रोज 16 माळा जप करायला पाहिजे, आणि जर आपण म्हणलं प्रभुपादांनी सांगितलंय ना, करूया, सव आहे नाही आहे, पण आपण आज्ञापालन जर केलं प्रभुपादांचं, तर आपल्याला पण वासुदेव कथा रुची नक्की मिळेल. तर म्हणून आपलं खूप मोठं सौभाग्य आहे ज्या प्रकारे आपण आपलं जीवन जगतोय, त्यामध्ये कदाचित आपल्याला प्रभुपादांचा वैयक्तिक संघ करण्याची आपल्याला कधी संधी नाही मिळाली आहे. पण जर आपण अर्जुनासारख्या शुद्ध भक्ताद्वारे, प्रभुपदांसारख्या शुद्ध भक्ताद्वारे, सनातन गोस्वामींसारख्या शुद्ध भक्तांद्वारे त्यांचे जे काही उपदेश आहेत, त्यांचे जे काही शिकवणी आहेत, त्याला जर आपल्या जीवनामध्ये प्राधान्य स्थान दिलं, तर त्या मार्गाद्वारे श्रीकृष्ण प्रसन्न होतील आणि श्रीकृष्ण आपल्याला वासुदेव कथा रुची देतील. तर खूप खूप धन्यवाद. आपण इथे थांबूया. तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार. तुम्ही मला या खूप अत्यंत महत्वपूर्ण श्लोकावर
दोन शब्द बोलायची संधी दिली. हरे कृष्ण. जय श्रीमद भागवत महापुराण की जय. जय श्रील प्रभुपाद की जय. अनंत कोटी वैष्णव वृंद की जय. जय निताय गौर प्रेमानंदे. हरि हरि बोल. जय श्री श्री जगन्नाथ बलदेव सुभद्रा मैया की जय. खूप खूप धन्यवाद. आपण इथे थांबूया. हरे कृष्ण प्रभूजी, थोडं श्रवण यात्रेबद्दल जर बोललं. बोला तुम्ही, बोला प्रभूजी. हरी बोल. हा म्हणजे थोडं विनंती होती की श्रवण यात्रेबद्दल जर 2 मिनिट बोललं तर होईल. तुम्ही पण आहात ना यात्रे समितीत? येस आहे. तुम्ही पण बोला. आम्ही अनाउन्समेंट केल्या आहेत भरपूर, पण पाहिजे ओके. तेवढं प्रतिसाद नाहीये. म्हणजे 50 फक्त पण आतापर्यंत झालेले. ओके. मी विचार करत होतो की कुठला विषय योग्य राहील. बारामतीचे भक्त आहेत. त्यांना महाराष्ट्रात आपण राहतो म्हणून तुकाराम महाराजांबद्दल भरपूर माहिती आहे. नामदेव महाराजांबद्दल भरपूर माहिती आहे. ज्ञानेश्वर महाराजांबद्दल भरपूर माहिती आहे. चोखामेळ्याबद्दल भरपूर माहिती आहे. पण आपण ज्यांच्या आशीर्वादाने जगतोय, एसी भक्तिवेदांत स्वामी श्रील प्रभुपाद, ज्यांनी ठिकठिकाणी मंदिरं बांधली, सेंटर बांधले, आपल्याला एक अभिधेय प्रक्रिया दिली की आपल्या नीच स्थानावरून पण आपण परमेश्वरापर्यंत जाण्याचा पूर्ण एक असा एक मार्ग करून दिलाय. आधी काय करायचं? प्रसाद खायला पाहिजे, जप करायला पाहिजे. त्यांच्याबद्दल, त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी काय काय संघर्ष केले त्याच्याबद्दल अधिकांश भक्तांना माहिती नाहीये. तर म्हणून हा विषय निवडला की प्रभुपादांचं जीवन संघर्ष, प्रभुपादांनी त्यांच्या लहानपणापासून कशा प्रकारे परमेश्वराबद्दल त्यांचं प्रेम होतं. लहानपणी 8 वर्षाचे असताना त्यांनी जगन्नाथ रथयात्रा आयोजित केली. तर जर आपल्याला प्रभुपादांचं जीवन माहिती नसेल तर आपल्याला हे नाही कळणार की प्रभुपादांनी आपल्याला जे दिलंय ते खूप सुलभ करून दिलंय, पण ते किती कठीण आहे, ते किती दुर्मिळ आहे. तर जी शुद्ध भक्ती प्रभुपादांनी आपल्याला अगदी सोपी साधी करून दिली आहे, ती शुद्ध भक्ती या जगामध्ये किती दुर्मिळ आहे. तर म्हणून आपण हा विषय निवडलाय. आणि सर्वांना एक विनंती आहे, जर शक्य असेल तर कृपया या श्रवण यात्रेमध्ये भाग घेऊ शकता आणि प्रभुपादांबद्दल जाणून घेऊ शकता. आपल्याला जर आपल्या वडिलांबद्दलच माहिती नसेल, आपल्या आजोबांबद्दल जर माहिती नसेल, तर एका अर्थाने आपली ओळखच नाहीये. कोणी जर आपल्याला काही प्रश्न विचारले, तू कोण आहेस रे, तू कुठून आलायस, तर आपण नेहमी म्हणतो ना, माझे वडील हे आहेत, आम्ही या गावचे आहोत. तर जर आपल्याला आपल्या आजोबांबद्दल माहिती नसेल तर आपण आध्यात्मिक जगतामध्ये जी आपली जी ओळख आहे ती कशी सांगणार आहोत. तर म्हणून खूप महत्वाचा हा विषय आहे. आणि कोणाला जर काही आर्थिक मदतीची गरज असेल तर कृपया यात्रा समितीशी संपर्क करू शकता. पण शुक्रवार, शनिवार, रविवार मुद्दामून ही श्रवण यात्रा काढली आहे. तर माझ्याकडून एक नम्र विनंती आहे. आणि खेडकर प्रभू म्हणतायत की त्यांनी भरपूर अनाउन्समेंट्स केले आहेत. तर जे काही आहे, नक्कीच तुमच्या जीवनात पण काहीतरी अडचणी असतील म्हणून एवढे अनाउन्समेंट होऊन पण कदाचित तुम्हाला मनात एक विचार येतोय, जाऊ की नको जाऊ. जर शक्य असेल, जर 3 दिवस आपल्याला उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये जर वेळ असेल तर कृपया यात्रेमध्ये सहभागी व्हा. आर्थिक जर काही मदतीची गरज असेल तर नक्की यात्रा समितीला करा. यावेळेस आम्ही मुद्दामून 3 स्तर केलेत अकोमोडेशनचे. ज्यांना एसी अकोमोडेशन पाहिजे त्यांच्यासाठी एक स्तर आहे. ज्यांना एसी नाही पाहिजे पण वेगवेगळे रूम्स पाहिजे त्यांच्यासाठी एक स्तर आहे. आणि यावेळेस विशेष म्हणजे एकदम ज्यांना पैसे कमी पाहिजेत, की फक्त रात्री झोपायला आम्ही हॉटेलवर जाणार आहे तर आम्हाला सिम्पल पाहिजे, तर त्याच्यासाठी अजून एक तिसरा स्तर पण केलाय की त्याच्यामध्ये स्वस्तातला स्वस्त अकोमोडेशन आहे. आणि प्रसाद तर सगळ्यांना सेम आहे. पण कोणाला असं वाटू नये की आर्थिक अडचणींमुळे मला प्रभुपादांबद्दल श्रवण करण्याची संधी प्राप्त होत नाही. तर जास्तीत जास्ती मदत करण्यासाठी, जास्तीत जास्ती श्रवण याची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आपण हा एक प्रयत्न करतोय. तर कृपया सर्वांनी याच्यामध्ये भाग घ्या. आपली वंशावली, आध्यात्मिक वंशावलीला जाणून घ्या. प्रभुपदांनी आपल्याला हा हरिनाम, हे भागवतम देण्यासाठी काय काय कष्ट केले. आज आपल्या समोर भागवत अगदी पुस्तकाच्या रूपात उपलब्ध आहे, आपल्या भाषेत उपलब्ध आहे. पण प्रभुपदांना हे भागवत इंग्रजीमध्ये देण्यासाठी काय कष्ट झाले, त्याच्यानंतर वेगवेगळ्या भाषांमध्ये त्याला अनुवादित करण्यासाठी काय काय कष्ट झाले, हे जेव्हा आपल्याला कळेल तेव्हा मग आपल्या घरी जे भागवत आहे असं वाटेल की हे उघडून थोडं वाचायला पाहिजे. तर म्हणून सर्वांना सस्नेह, स आदर
आणि सविनंतीपूर्वक निमंत्रण आहे, कृपया या सुवर्ण संधीला सोडू नका. हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद. जय शिल प्रभुपाद की जय. अनंत कोटी वैष्णव वृंद की जय. जय निताय गौर प्रेमानंदे. हरे हरे बोल. हरे कृष्ण. थँक्यू प्रवीण. थँक्यू. हरे कृष्ण.